जीव, जमीन, पाणी आणि पर्यावरण. जीव म्हणजे मानव, प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक आणि जंतू. हे सगळे सजीव, सगळे धोक्यात आलेले आहे. जमीन विषारी अनुत्पादक बनलेली आहे, बंजर बनते आहे. एवढी की लाखो हेक्टर जमीन आज शारपट झालेली आहे, पुन्हा कामाला येत नाही. कोणताही बाप मुलाच्या हाती ती जमीन सोपवते जी सुपीक असते, कारण पुढच्या पिढ्या चांगल्या जगल्या पाहिजे अट्टहास असतो. तुम्ही तुमची जमीन मुलांना सोपवताना कोणत्या प्रकारची जमीन सोपवतात? शारपट, नापीक की पैलवान, सुपीक अशी जमीन सोपवतात की पुढच्या पिढ्या जगू शकणार नाही. पाणी पुढच्या काळात कदाचित महायुद्ध झाली तर पाण्यासाठी होतील, एवढा पाण्याचा प्रश्न तापणार आहे. कारण वैश्विक तापमान वृद्धीमुळे ज्या भागामध्ये खूप पाऊस पडत होता त्या ठिकाणी आता दुष्काळ पडणार आहे. जिथे दुष्काळ पडतात तिथे खूप पाऊस पडणार आहे, पूर्ण बदलणार आहे. आणि पडणारा पाऊस जमिनीत जिरवला नाही तो वाहून जाणार आहे. एका दिवशी 18 इंच पाऊस कसा जिरवणार आहे? हे घडणार आहे. ढगफुटीचं प्रमाण आणखी वाढणार आहे. आमचे एक मित्र आहे राजेंद्र सिंग राणा, राजस्थानचे, जे पाण्यावर काम करतात. खूप चांगल्या त्यांनी नद्या जिवंत केलेल्या आहेत राजस्थानच्या. एक दिवस त्यांचा फोन आला, पालेकर जी मैंने उजनी डॅम का पाणी लिया. जे तुमचं जे महाराष्ट्रातलं उजनी धरण आहे त्या उजनी धरणातलं पाणी त्यांनी तपासणीसाठी घेतलं. प्रयोगशाला में मैंने उसका परीक्षण किया. मी प्रयोगशाळेत ते तपासलं. मैं चकित हुआ, मी आश्चर्यचकित झालो. वो पानी पीने के लिए छोड़ दीजिए, वो तो पीने के लिए लायक बिल्कुल नहीं है, सिंचन के लिए भी लायक नहीं है. म्हणजे सिंचनासाठी सुद्धा उजनी डॅमचं पाणी ठीक नाही आहे. इतके क्षार आणि सगळे अवशेष त्यात नायट्रेटचे आणि कीटकनाशकांचे आलेले आहेत आणि प्रदूषक आले आहेत कारखान्यातले. पाण्याचा सत्यानाश. आणि पर्यावरण फक्त 15 वर्ष वाट बघा, प्रत्येकाच्या पाठीवर सिलेंडर असेल ऑक्सिजनचं आणि नाकात नळी असेल, हवा शुद्ध मिळणार नाही. पुढच्या पिढ्या कशा जगतील हा आपला प्रश्न आहे. ज्या वेगानं खनिज जमिनीतून काढल्या जातात, प्रचंड वेगानं, कारण ते चीनला विकायचे आहेत. चीन म्हणतो की त्याचा जो आर्थिक वृद्धी दर आहे तिथल्या अर्थव्यवस्थेचा चीनच्या, तो 12% वर न्यायचा आहे. आणि म्हणून त्यांना खूप मोठे कारखाने काढायचे आहे, खूप मोठमोठ्या बिल्डिंगा बांधायच्या आहे, मोठमोठ्या सडका बांधायच्या. त्यासाठी त्यांना खनिज पाहिजे. ते खनिज भारतातून न्यायचं आहे. ज्या वेगानं पृथ्वीच्या पोटातलं खनिज आपण काढून विकतो आहोत खदानीच्या माध्यमातून, एक दिवस जवळच आहे की खनिज शिल्लक राहणार नाही, पेट्रोल शिल्लक राहणार नाही, डिझेल शिल्लक राहणार नाही, कोळसा शिल्लक राहणार नाही, जंगलं शिल्लक राहणार नाहीत. कशा जगणार आहेत पुढच्या पिढ्या? कारण हा सगळा कच्चा माल निसर्गाकडून येतो. आणि म्हणून आता ही योग्य वेळ आहे की हा जो विध्वंस आहे नैसर्गिक संसाधनांचा,
तो विध्वंस कसा रोखावा आणि त्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे. तुम्हाला असं वाटेल की मोठमोठे आंदोलनं केल्यानं सरकार मानेल आणि सरकार आपलं ऐकतील, असं शक्य नाही. कारण इतिहास साक्षी आहे. प्रचंड मोठमोठे आंदोलन झालेत, परिणाम शून्य आहेत, काही बदल नाही. कारण ज्या विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्थेनं ही पाश्चात्य भोगवादी, अतिरिक्त भोगवादी जीवनशैली आपल्यावर लादलेली आहे, ती महासत्ता, ती महाव्यवस्था इतकी बलवान आहे की त्या व्यवस्थेसोबत आपण बंदुकीनं भांडू शकत नाही, तलवारीनं भांडू शकत नाही आणि बॅलेट पेपरनं सुद्धा भांडू शकत नाही, इतकी बलवान आहे. माहिती आहे का किती पैसा जातो भारतातून त्या व्यवस्थेकडे आपल्या देशाच्या बाहेर? मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. जेव्हा कोणताही शेतकरी संकरित बियाणं किंवा जन्नुक रूपांतरित बियाणं GM सीड, जेनेटिकली मॉडिफाईड, विकत घेण्यासाठी शहरात येतो, रासायनिक खतं कीटकनाशकं विकत घेण्यासाठी शहरात येतो, किंवा ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी शहरात येतो, रासायनिक खतं विकण्यासाठी शहरात येतो, सेंद्रिय खतं विकण्यासाठी शहरात येतो, सेंद्रिय निविष्ठा विकण्यासाठी शहरात येतो, तेव्हा गावातला पैसा शहरात येतो. शहरात पैसा थांबला ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, देशात राहील, असं होत नाही. शहरात कमिशन राहतं आणि पैसा उत्पादक बहुराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून देशाच्या बाहेर जातो. किती? हा आमचा शहरी ग्राहक, पुणेकर मंडळी, कोणत्याही शहरातली ज्या ज्या वस्तू खरेदी करतात तो पैसा त्या व्यवस्थेकडे जातो आणि त्या सगळ्या वस्तू निर्माण करणारी कच्चा माल पाहिजे तो निसर्गाकडून येतो. आणि निर्मितीच्या वेळेस जे धूर सोडला जातो तो हवेत जातो. वातावरणाचा विध्वंस, जमिनीचा विध्वंस, शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या खिशाचा विध्वंस आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विध्वंस, सारा पैसा बाहेर जातो. हा रोखण्यासाठी खूप काही मोठमोठे वाद आलेत. गांधीवाद आला, समाजवाद आला, साम्यवाद आला, अनेक वाद आलेत. ते सगळे फिलॉसॉफीज मांडल्या गेल्यात. ही महाव्यवस्थेचा हा जो आक्रमण आहे रोखू शकले नाहीत. मी जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा तेव्हा बाहेरच्या देशातले लोक मला विचारतात कि सर आप महात्मा गांधी के देश से आए हो, गौतम बुद्ध के देश से आए हो, महात्मा गांधी के सपने का गाव हमें देखना है. माझी जीभ बंद होते. लाखो गांधीवादी आहेत, गांधीवाद दिसत नाही. गांधीच्या स्वप्नाचा एकही गाव हिंदुस्थानात नाही, जगात नाही. लाखो समाजवादी आहेत, समाजवाद कुठेच दिसत नाही. समाजवादावर आधारित एकही गाव दिसत नाही. ह्या दोन शक्ती आहेत, महाशक्ती आहेत, ज्यांनी प्रयास केला, प्रयत्न केला, तात्विक का होईना, ही महाव्यवस्थेचा रणगाडा रोखण्याचा, असफल बनल्यात. आणि म्हणून जर व्यवस्था परिवर्तनाची गोष्ट केली जाते, व्यवस्था बदल, मग त्या
स्वयंसेवी संघटना असो, जन आंदोलन असो, त्या सामाजिक संघटना, व्यवस्था परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन. 60 वर्ष झाले मी ऐकतो आहे. व्यवस्था नाही बदलली, परिवर्तन मागणारे बदलले. व्यवस्था आणखी बलवान झाली. हे फोनवर बोलू नका. व्यवस्था आणखी बलवान झाली आणि म्हणून व्यवस्था परिवर्तन आम्हाला नको. मानवाच्या इतिहासात अनेक प्रयास झालेले आहेत, प्रयत्न झालेले आहेत व्यवस्था परिवर्तनाचे, सफल नाही झाले. इतिहास साक्षी आहे. एक आम्ही जरूर करू शकतो, स्वतःची समांतर व्यवस्था उभी करू शकतो, जी अहिंसक असेल, कोणाच्या विरुद्ध नसेल. हे नक्कीच करू शकतो. त्यासाठी जन आंदोलनाची गरज असते. जन आंदोलन त्याला म्हणतात का जे विशिष्ट सिद्धांतावर चालतं, कोणाच्याही विरुद्ध नसतं, कोणाच्याही विरुद्ध नसतं. मग कोणता जाती, धर्म, पंथ, भेद, राजकीय पक्ष कोणाच्याही विरुद्ध नसतं, सर्वसमावेशक असतं, विशिष्ट सिद्धांतावर चालतं, ते जन आंदोलन असतं. ज्या दिवशी जे जन आंदोलन कोण्या विशिष्ट व्यक्तीच्या अथवा एखाद्या संस्थेच्या विरोधात बोलायला लागतं, जन आंदोलन राहत नाही, ती लढाई बनते, ती लढाई बनते. हे घडलेलं आहे इतिहासात. जोपर्यंत जयप्रकाश नारायणचं आंदोलन, नवनिर्माणाचं आंदोलन कोणाच्या विरुद्ध नव्हतं, प्रचंड दबाव होता, व्यवस्थेवर प्रचंड दबाव होता. काही आशा होती. परंतु जेव्हा जयप्रकाश नारायणचं आंदोलन एका विशिष्ट पक्षाच्या विरुद्ध बोलायला लागलं, एका विशिष्ट व्यक्तीच्या विरुद्ध बोलायला लागलं, आंदोलन नष्ट झालं, ती लढाई बनली आणि परिणाम तुम्हाला माहीत आहे, परिणाम शून्य. अण्णा हजारेंचं आंदोलन प्रचंड घातलं जगात. एक दबाव निर्माण झाला व्यवस्थेवर, भ्रष्टाचाराच्या विरोधात एक फार मोठी वातावरण निर्मिती झाली. जोपर्यंत हे आंदोलन कोणाच्या विरुद्ध नव्हतं, सर्वसमावेशक होतं, प्रचंड प्रभाव होता. संसदेमध्ये पहिल्यांदा ठराव पास केल्या गेल्या सर्वसंमतीनं सन्मानाचा. ही एक विशेष घटना आहे. परंतु जेव्हा अण्णा हजारेचं आंदोलन कोणा विशिष्ट पक्षाविरुद्ध या संस्थेविरुद्ध बोलायला लागलं, आंदोलन नष्ट झालं. इतिहास साक्षी आहे. आम्हाला लढाई नको, आम्हाला जन आंदोलन पाहिजे, कोणाच्याही विरुद्ध नसणारं, अहिंसक नवनिर्माण. त्याला क्रांती म्हणू शकता. हरित क्रांती क्रांती नाही आहे, चुकीचा शब्द आहे तो. हरित क्रांती क्रांती नव्हे, भ्रांती आहे, भ्रम आहे. क्रांती माने अहिंसक नवनिर्माण. नॉन व्हायलंट क्रिएशन इज द रिव्हॉल्युशन. हरित क्रांती म्हणजे व्हायलन्स, हिंसा, विनाश, जमिनीचा, पाण्याचा, पर्यावरणाचा, मानवी स्वास्थ्याचा, जीवजंतूचा विनाश म्हणजे हरित क्रांती. कशी होऊ शकते? आणि क्रांती राजधानीत होत नाही कोण्या, इतिहास साक्षी आहे. कोण्या राजधानीतून क्रांतीची निर्मिती होत नाही. गौतमाला पहिले संन्यास घ्यावा लागला, तेव्हा बुद्ध बनला, क्रांती करू शकला. क्रांती जन आंदोलनातून होते, सर्वसामान्य लोकातून होते, आम आदमीतून होते. त्यासाठी काही कार्यक्रम पाहिजे. ही जी शोषणकारी महाव्यवस्था आहे,
इतकी बलवान आहे की त्याच्या विरोधात कशाने लढता येत नाही. लढणारे नष्ट झाले, व्यवस्था बलवान झाली. आणि बंदुकीनं क्रांती होत नाही, इतिहास साक्षी आहे. आणि व्होटिंग मशीननं सुद्धा क्रांती होत नाही. सत्ता बदल होतो, एक सत्ता जाते दुसरी येते, क्रांती होत नाही. एकच महाअस्त्र आपल्याजवळ आहे, आम आदमीजवळ एकच महाअस्त्र आहे, ते म्हणजे स्वावलंबन. मी तुमचं काहीही विकत घेणार नाही. कारण जेव्हा तुम्ही कोणती वस्तू विकण्याची बाजारात येता तेव्हा तुमच्या खिशातला पैसा त्या व्यवस्थेकडे जातो. जेव्हा तुम्ही ठरवता की मी तुमचं काही विकत घेणार नाही, आपोआपच ती महाव्यवस्था लुळीपांगळी होते. ती महाव्यवस्था अदृश्य आहे, दृश्यमान नाही. दिस एक्सप्लॉटेड सिस्टीम इज अनव्हिजिबल सिस्टीम. इट इज नॉट ए व्हिजिबल सिस्टीम ॲक्च्युअली. डोळ्याने दिसू शकत नाही. अमेरिकेचा अध्यक्ष या संस्थेचा अध्यक्ष नाही, या महाव्यवस्थेचा, शोषणकारी महाव्यवस्थेचा. मल्टीनॅशनल कंपन्याचा उद्योगपती याचा कोणी लागत नाही. ही महाव्यवस्था कोण्याही पक्षाशी, कोण्याही राजवटीशी, कोण्याही राजकारणाशी, कोण्याही संस्थेशी जुडलेली नाही. ही अदृश्य महाव्यवस्था आहे. तुम्ही जेव्हा कोणती वस्तू विकत घेता त्या व्यवस्थेला मदत करता आणि तुम्ही सुद्धा त्याच महाव्यवस्थेचे सदस्य बनता. कारण पैसा त्या महाव्यवस्थेकडे जातो, शोषणकारी महाव्यवस्थेकडे जातो. तुम्ही बियाणं विकत घेता, पैसा त्यांच्याकडे जातो. खतं विकत घेता, पैसा त्यांच्याकडे जातो. तुम्ही कीटकनाशकं विकत घेता, पैसा तिकडे जातो. तुम्ही ट्रॅक्टर विकत घेता, पैसा तिकडे जातो. तुम्ही सौंदर्य प्रसाधनं विकत घेता, पैसा तिकडे जातो. विदेशी कपडा खरीदता तेव्हा पैसा तिकडे जातो. तुम्ही इंग्रजी दवा खरीदता, पैसा तिकडे जातो. जे जे वस्तू खरेदी करता, पैसा तिकडे जातो. रासायनिक शेतीतून उत्पादन मिळत नाही, सेंद्रिय शेतीतून उत्पादन मिळत नाही, तरी तुम्ही निर्णय घेता कंटिन्यू करण्याचा. कारण ऑप्शन नसतं, पर्याय नसतो. आता पर्याय उभा आहेत ना, झिरोबेस आधुनिक शेतीचा. आता गोष्ट प्रश्न आला. आणि म्हणून मित्रांनो, मी तुझं काहीही विकत घेणार नाही. यासाठी चतुष्कृती फार महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला आता पाळायच्या आहेत. एक म्हणजे स्वराज्य, ग्राम स्वराज. गावातली सगळी मालमत्ता गावाची. गावातलं सरकार, राजधानीत देशातलं सरकार. सरकारचा अधिकार नाही, गावच्या ग्रामसभेचा अधिकार संविधानात आहे. संविधानानं अधिकार दिलेला आहे ग्रामसभेला. का तुमच्या गावातले सगळ्या संपत्तीचे तुमचे अधिकार सरकारचे नाही. सरकार फक्त महसूल घेईल, बाकी अधिकार नाही. आणि हाच आवाज देवाजी तोफानं उठवला होता की आमच्या गावात आम्ही सरकार, आमच्या गावातलं जंगल आमच्या मालकीचं, सरकारचं नाही. सरकार कोण, त्याचा हरास करणार. फार मोठं आंदोलन उभं केलं. आणि जेव्हा सरकारला दिसून आलं की अरे संविधानात आहे, आता अधिकार दिलेला आहे संविधानानं, घटनेनं, आपण द्यायला पाहिजे. जयराम रमेश त्यावेळी ग्रामविकास मंत्री होते. देवाजी तोफाच्या गावात गेले आणि सगळे पट्टे त्यांना दिले गावाचे. हे जंगल तुमचं, तुम्ही विका. आणि पहिल्याच वर्षी लाखो रुपये मिळाले गावाला. प्रचंड विकास, जे सरकार घेऊन जात होतं. संविधानाने दिलेलं आहे ग्राम स्वराज. गावात काय निर्माण करायचं ते आम्ही ठरवू. कोणतं पीक घ्यायचं आहे हे ग्रामसभा ठरवेल. कृषी विद्यापीठांना काय अधिकार, कृषी खात्याला काय अधिकार, आमच्या शेतीत कोणत्या निविष्ठा वापरायच्या आहे आम्ही ठरवू. ग्रामसभा ठरवेल तुम्हाला काय अधिकार. गावात कोणते कारखाने काढायचे, कुटीर उद्योग, हे ग्रामसभा ठरवेल तुम्हाला कोणी अधिकार दिला. हे संविधान म्हणते, घटना म्हणते, घटनेत अधिकार दिलेले आहे.
पण जर तुमच्या चुलीत काय शिजेल हे ठरवण्याचा अधिकार एखादी संस्था हातात घेत असेल तर ग्रामस्वराज्य कसं काय? आणि म्हणून पहिला मुद्दा ग्राम स्वराजसाठी गाव स्वावलंबी बनवणे, आदर्श ग्राम तयार करणे, आदर्श गाव. आता केंद्र सरकारने आदर्श गावाची योजना जाहीर केलेली आहे. एका खासदाराला एक गाव, अतिशय उत्तम उपक्रम आहे, आपण स्वागत केलं पाहिजे. पण आदर्श म्हणजे काय? जेव्हा आदर्श गावाची संकल्पना समोर येते तेव्हा अण्णा हजारे यांचं रालेगण सिंधी सगळ्या जगात प्रसिद्ध झालेलं गाव समोर येते, किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार. एकदा माझं पोपटराव पवारांनी शिबिर घेतलं होतं. हिवरे बाजारला 1200 शेतकरी होते. एक दिवस आधी गेलो होतो. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही चर्चा केली. त्यांनी मला सगळं दाखवलं. आणि मग शेवटल्या दिवशी मी पोपटरावांना विचारलं की पोपटराव, तुमच्या गावातून पैसा किती बाहेर जातो? म्हणजे कुठं? म्हटलं बी विकत आणता? म्हणजे हो. खतं? हो. औषधं? हो. ट्रॅक्टर? हो. कपडे? हो. औषधं? हो. हे हो, ते हो. अरे आदर्श गाव कसं काय? मग त्यांच्या लक्षात आलं, अरे बेटे म्हणे हे थांबवलं पाहिजे आपण. पोपटराव पवार खूप चांगले व्यक्तिमत्व आहे, प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. त्यांना केंद्र सरकारने घेतलं पाहिजे सल्लागार समितीवर. ही आदर्श गावाची संकल्पनाच बदलायला पाहिजे. सरकारच्या साऱ्या कोट्यवधी रुपयाच्या योजना एकाच गावात, रायगण सिंधीत. सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना एकाच गावात. एक गाव समृद्ध बनेल, एक गाव आदर्श बनेल. 7 लाख खेडी आहे. सरकारची क्षमता आहे का 7 लाख खेड्याला एकाच वेळेला समृद्ध करण्याची? नाही. पैसा कुठे आहे? मग किती वाट पाहायची? 7 लाख वर्ष कसं शक्य आहे ते? एक गाव आदर्श, शेजारचं गाव भकास. कारण पैसा कुठून आणणार आहे? करोडो रुपयाच्या एकाच गावात तुम्ही योजना राबवत असाल, ते आदर्श कसं? हा माझा सवाल आहे. आणि त्या आदर्श गावातून त्या गावातले लोक संकरित बी खरेदी करतात, GM बीज खरेदी करतात, रासायनिक खतं खरेदी करतात, सेंद्रिय खतं खरेदी करतात, कीटकनाशकं खरेदी करतात, ट्रॅक्टर खरेदी करतात, कपडा खरेदी करतात, गूळ खरेदी करतात, साखर खरेदी करतात, सौंदर्य प्रसाधन खरेदी करतात, औषधे खरेदी करतात. लाखो रुपये गावातून बाहेर जातो. लाखो रुपये एका वर्षाला, लाखो रुपये. गाव आदर्श कसं काय? आणि म्हणून नम्र निवेदन आहे महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला, आदर्श गावाची संकल्पना बदलायला पाहिजे. आदर्श गाव ते का ज्या गावात सरकारचा एक पैसाही न घेता, कारण लिमिटेड आहे, मर्यादा आहे सरकारला, त्यांच्याकडे एवढं आर्थिक संपन्नता नसते प्रत्येक गावाला एवढा मोठा पैसा देण्याची. आदर्श गाव ते ज्या गावात सरकारचा एक पैसाही न घेता साऱ्या विकासाच्या योजना राबवण्यात येईल. गावातला पैसा गावात राहील, गावातला पैसा शहराकडे जाणार नाही, शहरातला पैसा गावात येईल. ते आदर्श गाव, ते आदर्श गाव. आणि म्हणून आमचा नारा आहे, गावातला पैसा गावात, गावातला पैसा शहरात नाही, शहरातला पैसा गावात. देशातला पैसा देशात, देशातला पैसा विदेशात नाही, विदेशातला पैसा देशात. हे शक्य आहे? हो शक्य आहे. वाय नॉट? का नाही? हे शक्य आहे. पाणलोटाचे कामं करण्यासाठी लाखो रुपये, करोडो रुपये फंडिंग एजन्सीपासून घ्यायचे, देशी विदेशी सरकारकडून घ्यायचे, आणि मग पाणलोटाचे कामं दाखवायचे. ठीक आहे, एक ही योजना आहे आणि उपायकारक आहे, नो डाऊट. चमत्कारिक कामं झालेले आहेत, यात काही वाद नाही. नद्या खूप खोल तलाव खोदून नद्यामध्ये पाणी जिरवायचं, त्यासाठी लाखो रुपये एक नदीसाठी 1 किलोमीटरची खर्च करायचे. ठीक आहे, साऱ्या योजना एका गावात, ठीक आहे.
7 लाख खेडी आदर्श बनण्यासाठी ह्या योजना कायम कामी येतील काय, हा माझा प्रश्न आहे. आणि याच्यावर आम्ही उपाय शोधलेला आहे. कितीही वेगाचा पाऊस येऊ, 0 बजेट नैसर्गिक शेतीतून पाणी वाहून जात नाही, अख्खं पाणी जमिनीत जिरते, अख्खं पाणी जमिनीत जिरते. तशी योजना आहे. तुम्ही जेव्हा माझं 7 दिवसात शिबिर ऐकाल तेव्हा तुम्हाला ते सगळं स्पष्ट होईल. फक्त 10% पाण्यात आमची पिकं ऐकतात. ऊस असो की धान, भात, कोणते पीक असो, फक्त 10% पाण्यात. आणि पावसाचं अख्खं पाणी जमिनीत जिरलं जातं, कारण प्रत्येक टप्प्यावर चढवलं जातं, जमिनीमध्ये जिरवलं जातं, ट्रेंचेसमध्ये आच्छादन असतं, जीवामृत टाकलं जातं, अनंत कोटी तुमचे गांडोळं कामाला लागतात, जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतात. पावसाचं अख्खं पाणी प्रत्येक ठिकाणी नालीतून ओढलं जातं, नाली छिद्रातून जमिनीत जातं आणि अंतर्गत भूजलामध्ये समाविष्ट होतं. आणि पावसाळा संपला की केशाकर्षणानं कॅपिलरी फोर्सनं वर येतं. 12ही महिने पाणी उपलब्ध होतं. जंगलामध्ये सिंचन नाही. मे महिन्यात हरे भरे वृक्ष फळांनी उलट बदलेले कसे काय, हा माझा प्रश्न आहे पाणलोटाचं काम करणाऱ्यांना आणि कृषी विद्यापीठांना. तिथं का त्याची आवश्यकता नाही, हा माझा प्रश्न आहे. इन सितू नॅचरल वॉटर शेड मॅनेजमेंट इज द बेस्ट वे. आय थिंक दॅट नैसर्गिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनच फक्त होऊ शकतं, कारण त्यासाठी पैसा अजिबात नको, पैसा अजिबात नको, देशी विदेशी नको. हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. आमचे मॉडेल जा, तुम्हाला दिसेल, अख्खं पाणी जिरतं. किती काही वेगाचा पाऊस येऊ, अख्खं पाणी जिरतं. पैसा कशासाठी पाहिजे? IIT दिल्लीमध्ये मी 4 दिवस मुक्काम होता आणि भारत सरकारशी संवाद होता. कृषी मंत्र्याशी भेट होती, चर्चा झाली, उमाभारती चर्चा झाली, अधिकाऱ्यांशी झाली, IIT दिल्लीच्या सगळ्या वैज्ञानिक आणि यांच्याशी झाली, प्रोफेसर लोकांशी. आणि त्यांना मी प्रोग्राम दिला. म्हटलं तुम्ही चंद्रावर जाण्यासाठी यान तयार करता, ठीक आहे. मंगळावर यान कसं जावं यासाठी तुमचं संशोधन चाललं, ठीक आहे. आमची बैलबंडी 5000 वर्षापासून तशीच आहे, त्यात काहीच बदल नाही, केव्हा करणार? त्यांना म्हटलं आम्हाला छोटे छोटे उपकरणं पाहिजे, तुम्ही देता का? माझा शेतकरी हा 1.5 एकर 2 एकर 5 एकर 10 एकरवाला आहे. याला सरकी काढण्याचा लाकडी रेचा पाहिजे, हातानं चालवता येईल किंवा सिंगल फेजवर चालता येईल. छोटं जातं फिरते आपोआप, सिंगल फेजवर जातं फिरेल. एक डाळ मिल पाहिजे, छोटी, 5 ते 10,000 रुपयाची छोटी, आपल्या हातानं चालेल. आता मावल्यांना तितकी ताकद नाही तर सिंगल फेजच्या मशीनवर ते चालेल, तुम्ही देता का? मला छोटी तेलघाणी पाहिजे, छोटी तेलघाणी जी सिंगल फेजवर चालेल. इकडून भुईमुंग टाकला, पेंड बाहेर निघेल, तेल बाहेर निघेल. जवस टाकलं, सोयाबीन टाकलं, पेंड बाहेर निघेल, तेल बाहेर निघेल. पेंड बैलांना गाईला खाऊ घालेल, तेल 200 रुपये 250 रुपये 300 रुपयांना आमचा शेतकरी विकेल थेट ग्राहकाला, कारण ते विशुद्ध आहे. हार्ट अटॅक थांबवणार आहे, हार्ट अटॅक थांबवणार आहे. तुम्ही देता का? आम्हाला तांदूळ सडवण्याची, धान सडवण्याची छोटी मशीन पाहिजे, मोठी मिल नाही पाहिजे आम्हाला. छोटी, घरचा धान आहे, घरच्या घरी सडवेल, छोट्या मशीनमधून तांदूळ तयार होईल आणि 100 रुपये किलोनं आमचा नैसर्गिक तांदूळ तो ग्राहकांना, पुण्यातल्या लोकांना विकेल. तुम्ही मला देता का? छोटे छोटे उद्योग सांगितले ना, छोटे छोटे. आमचा कांदा उत्पादक महाराष्ट्रातला जसा कांदा कापणीला येतो, काढणीला येतो, भाव डाऊन केले जातात, निर्यात थांबवली जाते, आयात वाढवली जाते, मातीमोल किमती होतात आणि बिचारा एकतर सडकीवर फेकून देतो, नाहीतर आपल्या स्वतःशीच रडत राहतो, त्याला कोणीही वाली राहत नाही. तुम्ही एक मशीन देता का की कांद्याचे काप करतील, उन्हामध्ये एक धोतर, ओलं धोतर त्याच्यावर पसरून ते उन्हात वाळवेल, त्याचे काप 1 किलो अर्धा किलो पॅकेजमध्ये तो भरेल आणि गल्फ कंट्रीमध्ये, युरोपमध्ये तो निर्यात करेल. ती व्यवस्था आम्ही करू. तुम्ही ते यंत्र देता का? टोमॅटो काही किंमत राहत नाही, फेकून द्यावं लागतं हंगामामध्ये. त्या टोमॅटोचा तो घरचे घरी सॉस बनवेल, केचप बनवेल, चटणी बनवेल, लोणचं बनवेल. यासाठी तंत्रज्ञान आमच्याजवळ आहे. काही मशीन पाहिजे, छोट्या छोट्या मशीन, हातानं चालणाऱ्या, सिंगल फेजवर चालणाऱ्या तुम्ही देणार आहेत का? हे सगळे प्रश्न मी त्यांच्यावर मांडले.
की आम्हाला तुम्ही द्या, हे संशोधन करा. एक बैलचालित पंप पाहिजे, आता खूप महाग आहे. आम्हाला अतिशय स्वस्त 10 ते 20 हजारामध्ये एक बैल फिरेल, 2 बैल फिरेल असा पंप आम्हाला शोधून द्या. आपोआप पाणी वर येईल आणि सिंचन होईल विहिरीतलं, तलावातलं. तुम्हाला डिझेल लागणार नाही, पेट्रोल लागणार नाही, रॉकेट लागणार नाही आणि वीजसुद्धा लागणार नाही. तुम्ही देता का? एक गाय, 2 बैल आणि 1 म्हैस, 4 जनावरांचं शेणावर एक गोबर गॅस संयंत्र चालेल. त्या गोबरवर आमची चुलीतली आमचा स्वयंपाक होईल. शिल्लक राहिलेल्या गोबर गॅसवर वीज निर्मिती होईल. त्या विजेनं आमचा पंप चालेल, आमच्या घरचे लाईट जळतील आणि आमची थ्रेशर, चक्की चालेल. सगळं त्याच ह्याच्यावर चालेल. तुम्ही आम्हाला हे संयंत्र देता का छोटंसं बनवून? अनेक गावातले लघुउद्योग गावातच तयार होतील. गावातला माल सीधा गावातच प्रक्रिया होईल आणि मग मध्यस्थमुक्त व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही तो पुणेकरांना विकू. थेट उत्पादकते ग्राहक. तुम्ही यासाठी आमच्यासाठी काय मदत करणार आहात? मशीन निर्मितीच्यासाठी. हे सगळे प्रस्ताव आम्ही IIT दिल्लीला मांडले, IIT कानपूरला मांडले आणि आता पुढच्या महिन्यात IIT खडगपूरला सुद्धा मीटिंग आहे, त्या ठिकाणी मांडणार आहे. आणि हे होणार. आणि केवळ यांच्या भरोश्यावर आम्ही थांबणार नाही. आमचे काही असे कसबी कारागीर आहे का हे अज्ञानी आहे, अनपढ आहे, 8वा शिकलेला, मॅट्रिक शिकलेला, पण तो त्यातला तरबेज आहे, PhD आहे. तो अशा तऱ्हेनं मशीनचा तयार करतो की अद्भुत. त्याच्याकडे आम्ही हे काम देणार आहोत. बाबा रे तू कर, तू आहे PhD, त्यांना सोडून दे. ते केव्हा करतील आम्हाला माहीत नाही. करतील तर स्वागत आहे, नाही तर त्यांच्या भरोश्यावर नाही. तू हे कर. आणि हे करायला तयार आहेत. अशी एक टीम आता तयार होते आहे आणि हे नक्कीच प्रत्येक खेड्यात, प्रत्येक शेतकऱ्याला आपण देणार आहोत. मला सांगा, आमचा एक शेतकरी आहे लक्ष्मण नावाचा, चिकोडी तालुका आणि बेळगाव जिल्हा कर्नाटकातला. 1.5 एकर ऊस आहे त्याचा, 1.5 एकर ऊस. आता तो शिबिराला होता मैसूरच्या. त्याला हेच सांगितलं का 1.5 एकरमध्ये तुला कोणी पोरगी देणार नाही, तुझं लग्न होत नाही, लक्षात ठेव. कारण मुलीचा बाप हेच पाहिजे, हा काय कमावतो. आणि तू तर घाट्यात आहेस, ऊस घेतोस पण 30 टनाच्यावर तुला उत्पादन मिळत नाही रासायनिकमध्ये. आणि कर्जबाजारी आहेस. तू काय कर, 0 बजेटमध्ये 8 फुटावर पट्टा घे, आंतरपिकं घे, जीवामृत घरले जीवामृत टाक, ऊस घे आणि ऊसाची रसवंती काढ. हायवेवर त्याचं शेत आहे आणि छानपैकी बॅनर लाव, 0 बजेटचा रस विषमुक्त, स्वादिष्ट, मधुर स्वादाचा रस इथे उपलब्ध आहे, 20 रुपये ग्लास. त्याने एक मशीन विकत घेतली, मामाकडून पैसे आणले आणि ते दुकान थाटलं. फक्त काय 2-3 लाकडी बेंच आणि वरून थोडा छत आणि त्याची मशीन चालू आहे. 1 टनाचे 20,000 रुपये त्याला मिळाले. 1 टनाचे 20, 10 टनाचे 1,20,000, त्याचा 60 टन ऊस झाला. तो 12 लाख रुपये एका एकरातले कमावले एका वर्षामध्ये. कलेक्टरचा पगार तेवढा नाही आहे, कलेक्टरचा पगार तेवढा नाही. UP बिहारमध्ये मी तरुणांना हे सांगतो की कशाला तुम्ही मुंबई पुण्याला पळता. अरे साक्षात नरकवरचा चांगला आहे की हे पुण्य या झोपड्या आहे, झोपडपट्ट्या नरकपुरी आहेत. कशाला मरता तिथे जाऊन. तुमच्याजवळ सगळंच काही आहे, फक्त तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही या पद्धतीनं हे छोटे छोटे उद्योग उभे करा. काही जाण्याची आवश्यकता नाही, काही जाण्याची आवश्यकता नाही. छोटा आम्ही गूळ तयार करण्याचा कारखाना, छोटा, नवरा बायको आणि मुलगा. सकाळी 12 वाजेपर्यंत ऊस तोडतो, जेवण करतो आणि गूळ तयार करतो. 80 रुपयानं गूळ जातो, 80 रुपयानं. एका एकरातला कमीत कमी 6 लाख रुपये त्याला मिळतात एका एकराचे गुळाचे. 60-70-80 रुपये भाव आहे आणि याला खूप मागणी आहे. रासायनिक गूळ खाल तर तुम्हाला कॅन्सर, आपला डायबिटीज नसेल डायबिटीज नक्कीच होईल, पण नैसर्गिक गूळ खाल, ज्याला डायबिटीज असेल त्याला डायबिटीज निघून जाईल. हे सगळे छोटे छोटे उद्योग आपण त्या गावात उभे करा. आदर्श गावामध्ये घरचा भुईमुग घेतला, ते छोटीशी मशीन जाईल, तेल काढलं, पेंड काढली, पेंडीची भाजी होते, तेल 200 रुपये 250 रुपये लिटर पुणेकरांना विकायचं आणि ठासून सांगायचं हे नैसर्गिक आहे, हे तुला मृत्यूपासून कॅन्सरपासून वाचेल, घ्यायचं असेल घे, नाही तर कॅन्सर नंबर. 300 रुपयानं तो तेल खाईल, 300 रुपयानं तेल खाईल. पैसा खूप आहे पुणेकराजवळ, पैसा खूप आहे.
इथं बसलेले सोडून. तर ते आरोप म्हणतील वा इन्कम टॅक्सवाले आमच्या घरी येतील, कशाला बोललात तुम्ही. हे आपल्याला करायचं आहे, हे तुम्हाला करायचं आहे, हे तुम्हाला करायचं आहे, ही लिंक तुम्हाला करायची. मित्रांनो, आपण खूप काय करू शकता. तुमचे उद्योग सांभाळून, तुमचे नोकरी सांभाळून, तुमचे व्यवसाय सांभाळून खूप काय करू शकता. त्यासाठी काय केलं पाहिजे? एकच काम केलं पाहिजे, मी तुझं काही विकत घेणार बस. मला जे पाहिजे माझ्या घरी तयार करणार. उदाहरणार्थ पहा, आपण आता कसं सुंदर व्यवस्था, आपली समांतर व्यवस्था उभी करू शकतो. सकाळी तुम्ही उठता आणि उठलं का मग ते काय ब्रश अँड पेस्ट. हां, ही कंपनी चांगली आहे, विदेशी कंपनी. जेव्हा तुम्ही ब्रश आणि पेस्ट खरेदी करता तेव्हा पैसा कुठे जातो? देशाच्या बाहेर जातो. म्हणजे कोणती अर्थव्यवस्था जगवतो? भारताची अर्थव्यवस्था नाही, युरोप अमेरिकेची अर्थव्यवस्था जगवतो. आणि ते पेस्ट आणि ब्रश तयार करण्यासाठी जो कच्चा माल पाहिजे तो कोणाकडून येतो? निसर्गाकडून येतो ना, निसर्गाचा विध्वंस. आणि मग ते 5 मिनटं इकडे तिकडे मुद्दाम रस्त्यावर येईन की मग कोणती पेस्ट वापरतो दाखवायसाठी, है नाही. आणि मग बेसिनमध्ये थुकेल. जसा बेसिनमध्ये थुकेल पाण्याचं प्रदूषण, ते पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यात गेलं, पिण्याच्या पाण्याचं प्रदूषण. ते पाणी विहिरीत गेलं, सिंचनाच्या पाण्याचं प्रदूषण. ते पाणी नदीत गेलं, तलावात गेलं, डॅममध्ये गेलं, आपल्या पाण्याचं सिंचन पाण्याचं प्रदूषण. जेव्हा तुम्ही दात घासता तेव्हा त्या बेसिनमध्ये थुकता 10 ग्रॅम प्रदूषक पाण्यात मिसळता. 10 ग्रॅम गुणिला 365 दिवस गुणिला 121 कोटी लोक भारतातले किती होते? लिहा किती होते. इतके प्रदूषक तुम्ही एका वर्षात पाण्यात विरघळता आणि पाणी आणि जमीन पर्यावरण प्रदूषित करतात. मी सुद्धा ब्रशचा आणि 30 वर्षाआधी वापर करत होतो. विचार आला की आपल्याला जर काही वेगळं आंदोलन उभं करायचं आहे तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि विचार केला की ईश्वरानं काही ब्रश दिला आहे का आपल्याला? जर ब्रशची आवश्यकता असती तर जन्माच्या वेळेस इथं काय आला असता? ना बोटाला? नाही आला. म्हणजे ब्रशची आवश्यकता नाही. आणि मग दंतमंजन, ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशी दंतमंजन घरी नव्हतं. राखीनं आम्ही लहानपणी दात घासत होतो. पुढे राख बंद झाली, शिकलो होतो, जरा सज्ञान झालो होतो, स्वतःला खूप आधुनिक समजत होतो. त्याच्यामुळे राखीनं म्हणजे ते मागासलेलं पण होतं, म्हणून ते पेस्ट आणि ब्रश आला. आणि शेवटी दिसून आलो की माझ्या इतका महामूर्ख मीच. जुने लोक खूप शहाणे होते, राखीनं दात घासत होते. कारण राख जंतुनाशक आहे, अद्भुत. आणि मग विचार केला की आता दंतमंजन नाही आहे, घरातलंच मीठ घेतलं, घरातलीच थोडी हळद घेतली, मिसळली आणि दात घासले, सुंदर दात निघाले. 30 वर्ष झाले मी पेस्ट वापरत नाही आणि ब्रश वापरत नाही, फक्त मंजनानं माझ्या घरी तयार केलेलं, नाही तर आमचं ते विठोबा मंजन आमच्याच महाराष्ट्रात तयार होतं, त्यानं मी दात घासलं. अतिशय सुंदर दाताची कोणती भानगड आज तरी माझ्याकडे. लक्षात ठेवा, तुमचा एक निर्णय की मी उद्यापासून पेस्ट आणि ब्रश वापरणार नाही, मोठा चमत्कार करेल. तुमचा एकच निर्णय. हे सगळे कारखाने बंद होईल, प्रदूषण हवेचं थांबेल, जे कच्चा माल निसर्गाकडून येतो त्याचं शोषण थांबेल, त्याचा विध्वंस थांबेल, आपल्या अर्थव्यवस्थेचा विध्वंस थांबेल, सगळं वाचेल. फक्त एकच निर्णय, मी उद्यापासून खरेदी करणार.
काय कठीण आहे पुणेकरांना मला सांगा? काही कठीण आहे का याच्यात? नाही, कोणी घेऊ शकतो. संविधानात काही असं लिहिलं नाही की तुम्हाला ते वापरलंच पाहिजे नाही तर फाशीची शिक्षा आहे का? नाही. मग एक जण आला माझ्याजवळ, म्हणजे सर हे तुमचं बरोबर आहे, पण मी जे पेस्ट वापरतो ना आणि जे ब्रश वापरतो पूर्ण स्वदेशी आहे. असं काय? कसं काय बा? तर म्हणे तो कच्चा माल येतो तो आपल्याच देशातला आहे. बरं, आणि जे निर्माण करते ते कंपनी आपल्याच देशातली आहे, हा स्वदेशी आहे. अगदी बरोबर आहे. हा आपल्या देशातला कच्चा माल, आपल्या देशातलं तंत्रज्ञान, आपल्या देशातली निर्मिती हे ठीक आहे म्हणजे स्वदेशी आहे. पण म्हटलं हे जीवन पद्धती कोणती आहे? स्वदेशी काय विदेशी आहे? मग डोकं खाजवायला लागला. नाही, विदेशी आहे. ब्रिटिश येण्याच्या आधी हे पेस्ट आणि ब्रश होता का आपल्या देशात? नव्हता. हे कोणी आणला? ब्रिटिशांनी आणला. म्हणजे पाश्चात्य विचारधारा आहे, पाश्चात्य जीवनशैली आहे, विदेशी जीवनशैली आहे. स्वदेशीचं काय? स्वदेशीचं काय? एवढा तकला दूध स्वदेशी वाटतो का तुम्हाला? स्वदेशीचा विचार. मित्रांनो, विदेशी जीवन पद्धती स्वदेशी नाव खपवता येणार नाही. आणि म्हणून देशातलं असं का विदेशातलं आम्हाला ते नकोच, त्याची आवश्यकता, त्याची आवश्यकताच नाही आहे. आपोआपच सगळं जो निसर्गाचा विध्वंस आहे तो आपोआपच आपण थांबवू शकतो आणि आपण निसर्गाला नक्कीच वाचू शकतो. निसर्गाकडे आपण जाऊ शकतो. निसर्गाकडे जाणे संस्कृती आहे, निसर्गापासून दूर जाणे विकृती आहे. लक्षात ठेवा, विकृती निर्माण करायची नाही, संस्कृती निर्माण करायची. आणि मग मंजन झालं की लगेच ऑर्डर, अरे चहा झाला नाही काय? काय करतेस? याला नाही करता येत चहा, ऑर्डर सोडतो. गुलाम आहे का ती घरची माऊली? आणि मग तो चहा हातात आला, हा हा वा ताश, काय ताश, वा ताश. आणि कोणतं ब्रँड? अमक ब्रँड. जेव्हा तुम्ही चहा पिता एक कप तेव्हा तुमच्या स्वास्थ्याचा विनाश करता आणि पर्यावरणाचा विनाश करता. लक्षात ठेवा, पर्यावरणाचा. तुम्ही म्हणाल बा हे काय सर तुम्ही लावला आहे, चहाचा आणि त्या पर्यावरणाचा काही संबंध तरी आहे का? तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल. कारण पुण्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी खूप आहेत असं मी ऐकलं, इथं बसलेले सोडून. आसाम, बंगाल, नेपाळ आणि सिक्कीम इथे चहाचे मळे आहेत. आणि इकडे कर्नाटका, केरळ आणि तमिळनाडू वेस्टर्न घाटमध्ये, पश्चिम घाटामध्ये चहाचे मळे आहेत. आणि 1 एकर, 2 एकर, 1.5 एकर, अर्धा एकरवाले छोटे छोटे चहा उत्पादक आहेत. त्यांचं एक संघटन आहे, लहान चहा उत्पादकाचं, टी ग्रोस असोसिएशन. ते माझी शिबिरं घेतात. नेपाळला मी शिबिरं झालेले आहेत, भूतानला झालेले आहेत आणि आपल्या सिक्कीममध्ये झालेले आहेत, बंगालमध्ये, आसाममध्ये झालेले आहेत, दक्षिण भारतात झालेले आहेत. मी जिथं जातो तिथल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पहिले भेटतो. एका म्हाताऱ्याला विचारलं, बाबा हे जे चहाचे मळे आलेले आहेत हे केव्हा आलेले आहेत? बाबूजी 40 साल पहिले आले, हे 40 वर्षापूर्वी आलेले. त्याच्या आधी काय होतं बाबा? हे घने जंगल होते. एक लक्षात ठेवा, सह्याद्रीच्या जेवढ्या उंचाईवर शिखराचे टोकं, जितक्या जास्त उंचीचे मळे उभे होतील तेवढी चहाची क्वालिटी उत्तम मिळते, सगळ्यात जास्त भाव मिळतो. आणि म्हणून पश्चिम घाटाचे जे हिल टॉप आहे, शिखरं आहेत, हिमालयाचे शिखरं, जिथं पहिले घनदाट जंगल होते ते आता कापून काढले आणि तिथं चहाचे मळे उभे झाले. तो म्हातारा म्हणाला, बाबा ज्यावेळेस इथं घनदाट जंगल होते अतिशय सुंदर वातावरण होतं. मे महिन्यात स्वेटर आपल्याला वापरायला लागत इतकी थंडी होती. हे 70 वर्षाचे म्हातारे सुद्धा शेतात काम करायचे, सगळे स्वस्थ होते. कोणतेही कीड आणि बिमाऱ्या आम्ही बघितल्या नाही भाजीपाल्यावर. तिथं भाजीपाला जास्त होतो त्या भागात किंवा तिथल्या पिकावर.
भाताचं पीक जास्त होतं. म्हणजे आप क्या हो गया? बोले जहाँ जब से चाय बागवान आ गए, हे चहाचे मळे आलेत. जानेवारी महिन्यात सुद्धा थंडी वाजत नाही, पंखे लावावे लागतात. मुलं 20 किलोचं ओझं उचलू शकत नाहीत. नवीन नवीन आजार आलेले आहेत पिकावर, पिकं उद्ध्वस्त होत आहेत, पर्यावरणाचा विनाश झालेला आहे. कारण हिमालयाचे शिखर, पश्चिम घाटाचे शिखर पर्यावरणाची सुरक्षा करणारे आहेत, पर्यावरणाचं संरक्षण करणारे आहेत. ते प्रोटेक्टर आहेत, सिक्युरिटी फोर्स आहेत. आणि ते सगळे लाखो हेक्टरमधले जंगल खतम केले आणि 3 फूट उंचीचे सारखे लाखो हेक्टर मळे उभे केले. पर्यावरणाचा विध्वंस झाला, पर्यावरणाचा विध्वंस झाला. दारूची लटक आणि चहाची लटक सारखीच असते असं म्हणतात. मी चाय घेत नाही, दारू घेत नाही. चहा जर घेतला आतडीमध्ये काही दिवसानं सुजन येते, भूक मंदावते, तळपायाला आग होते, डोळ्याला आग होते. पुढं ती स्पेशल त्वचा आहे, तिला लहान लहान फोडं येतात. त्या फोडाचं रूपांतर नंतर अल्सरमध्ये होतं. आणि अल्सरचं तुम्हाला माहीत होतं पुढं काय होतं? स्वास्थ्याचा विनाश. चहामध्ये विष असतं, ते फार घातक असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही चहा घेता, पर्यावरणाचा विनाश करता आणि स्वतःच्या स्वास्थ्याचा विनाश करता. हे चहाचे मळे कोणतं बिल पास केल्यानं जाणार नाही, लक्षात ठेवा. संसदेमध्ये जनलोकपाल बिल पास केल्यानं क्रांती होईल, झूठ है, झूठ है. परिवर्तन मिळेल, झूठ है. कायदे आता सुद्धा आहेत, अँटी डावरी लॉ आता सुद्धा आहे, लक्षात ठेवा. हुंडा प्रतिबंधक कायदा आता सुद्धा आहे. ज्या सांसदांनी, संसद सदस्यांनी तो कायदा पारित केला, त्यांच्या मुलांचे त्यांनी हुंडे घेतले नाही का? त्यांना विचारा. काही अपवाद सोडले तर सर्रास हुंडा चालू आहे, सर्रास. एक घातक बिमारी आहे, घातक बिमारी आहे. मी माझ्या मुलाचे हुंडे घेतले नाहीत, सोनंही घेतलं नाहीत, सगळं मी स्वतः खर्च केला, त्यांची क्षमता असून सुद्धा. कारण घातक आहे मित्रांनो. आणि म्हणून संसदेत बिल पास केल्यानं ते बागवान नष्ट होणार नाही, चहाचे मळे जाणार नाही. आंदोलन केल्यानं जाणार नाही, त्यांचे हात खूप पोचलेले आहेत. पण एक काम होईल, जर भारताच्या 121 कोटी लोकांनी निर्णय घेतला की उद्यापासून चहा घेणार नाही, म्हणजे चहाचा खप होणार नाही, चहाचे मळे आपोआपच बंद होतील आणि पर्यावरणाचा विध्वंस थांबलेले. आणि चहाचे मळे जे त्यांचे मालक आहेत ते आता सुद्धा म्हणतात की सर अब तो मजदूर मिलते नहीं है, बहुत मजदूरी का बहुत प्रॉब्लम है, काम करने लिए नहीं तो हम तो ये बेच रहे हैं, ये बहुत अब नई नई बीमारी आ रही है, नए नए कीट आ रहे हैं, इसलिए आपका भी करे तो हमको तो मजदूर चाहिए, मजदूर कहाँ से लाए, तो हम चाय बागान बंद करने वाले. तसे ते आता त्या मानसिकतेत आलेले आहे. 30 वर्षापासून मी चहा घेत नाही. शरीर स्वस्थ आहे, मला बाहेरच्या ऊर्जेची आवश्यकता राहत नाही. सकाळी 8:30 पासून रात्री 8:30-9 वाजेपर्यंत सतत बोलतो. रात्री 10 वाजता मला भेटा, माझा चेहरा फ्रेश असतो, ऊर्जा बाहेरून येत नाही. हे आमचे मित्र आहेत योगा शिकवणारे, म्हणतात सर पालेकर जी आप योगा सीखिए ऊर्जा प्राप्त करने के लिए. मैं कहता हूँ मैं तो इतना 10 घंटे 7 दिन बोलता हूँ, ऊर्जा कहाँ से आती है? बाहर से तो कोई लेता नहीं, अंदर ही ऊर्जा आती है, अंदर से आती है ऊर्जा, बाहर से नहीं आती. चलो, ईश्वरानं पॉवर हाऊस दिलेला आहे आतमध्ये, पॉवर हाऊस ऊर्जेचा अखंड भंडार आहे, अक्षय भंडार आहे. फक्त चाबी त्याच्याजवळ आहे. स्वतःसाठी काम कराल तुम्हाला चाबी मिळणार नाही, लोकांसाठी काम कराल चाबी तुम्हाला मिळेल. कधीही ऊर्जा कमी पडणार नाही, कधीही ऊर्जा कमी. आणि म्हणून तुम्ही निर्णय घ्या, मी चहा घेणार नाही, चमत्कार होईल, चमत्कार होईल. एकच तुमचा निर्णय फार मोठं काम करेल, फार मोठं काम करेल, निसर्गाला वाचवण्याचं फार मोठं काम करेल. यासाठी मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही, आंदोलन करण्याची आवश्यकता.
पहा कोण कोण निर्णय घेईल चहा सोडण्याचा, मला बघू द्या कोण कोण निर्णय घेईल. आता हात वर केला, घरी गेले का डोळे वटारले घरवाली नका बस. बाहेर बा घरी शेळी, इथं बसलेले सोडून. पण निर्णय घ्या, आपल्याला वाचवायचा आहे, पुढच्या पिढीला वाचवायचा, हा निर्णय घ्यावाच लागेल. लक्षात ठेवा, घ्यावाच लागेल. कुछ मिलने के लिए कुछ छोड़ना पड़ता है, गंवाना पड़ता है, तभी कुछ हम हल प्राप्त कर सकते. चहा झाला, दाढी, तो ब्रश आणि क्रीम है नाही, आणि इकडे 5 मिनटं इकडे 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 हातात फोन, इकडे पेपर, इकडे दाढी, पेपर असा लटकवलेला, काय काय चालू आहे, कोण कोण घेतलं मंत्रिमंडळात, इकडे बोलणं चाललं, हो आता मी 8:30 बस 7:30 वाजता मी आता आलोच, नाही तर मला काढून टाकतील वगैरे वगैरे, नाही चालू एकाच वेळेला. बरं झालं पसाड करता करता हे काम करत नाही. IT वाल्यांना कधी वेळच नसतो, कधी वेळ नसतो, वेळेचे गुलाम झाले बिचारे, काय करा. आणि मग ते दाढी झाली, तो ब्रश आणि क्रीम. जेव्हा तुम्ही ब्रश आणि क्रीम खरेदी करता तेव्हा पैसा कुठे जातो? देशाच्या बाहेर, कारण उत्पादक कंपनी कोणती आहे? बाहेरची. देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाटोळ. आणि हे ब्रश आणि क्रीम तयार करण्याचा जो कच्चा माल येतो निसर्गाकडून, निसर्गाचा विध्वंस. आणि जेव्हा तुम्ही तोंड धुता तेव्हा 10 ग्रॅम प्रदूषण एका दिवसाला एक व्यक्ती कुठे करतो? पाण्यात करतो. पाणी प्रदूषित होतं, पाणी, आणि पर्यावरण सुद्धा प्रदूषित होतं. कारण कारखान्यातून जे कारखाने निर्माण करतात प्रचंड प्रमाणात धूर सोडला जातो आणि पर्यावरणाचा विध्वंस होतो. किती किती विध्वंस करतात. एकच तुमची कृती. मी सुद्धा करतो. मी सुद्धा क्रीम, आणि 30 वर्षाआधी मी सुद्धा ब्रशचा वापर करतो. शेवटी निर्णय घेतला की आपल्याला काही बदल केला पाहिजे. काय शक्य आहे? मग पाण्यानं होईल का? सहज मनात विचार आला. निवळ पाण्यानं हजामत होईल का? पाणी लावलं, हजामत केली. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. 30 वर्षापासून मी ब्रश वापरत नाही आणि क्रीम वापरत नाही. फक्त अर्धा 30 सेकंद पाणी लावतो आणि दाढी करतो. अतिशय सुंदर दाढी होते, अतिशय सुंदर दाढी होते. जेव्हा ब्रश आणि क्रीमचा वापर करतो तेव्हा एक ब्लेड एका दाढीत खतम होत होतं. कारण जे तो फेस होता तो त्या ब्लेडची धार नष्ट करण्यासाठी आलेला होता. आता एक ब्लेड मला 1 महिना जातो. मित्रांनो, एक तुमचा निर्णय, एकच निर्णय. उद्या सकाळी अंमलात आणा. एका वाटीत पाणी घ्या आणि पाणी लावा, दाढी करा, मला फोन करा, तुम्हाला दिसेल अतिशय सुंदर दाढी झालेली आहे. अतिशय सुंदर. एकच निर्णय खूप मोठं शोषण वाचू शकेल आपल्या भारताचं, आणि खूप मोठं पर्यावरण वाचू शकेल. जीव जमीन पाणी पर्यंतचा विध्वंस आपण रोखू शकतो. फक्त एकच निर्णय. मी उद्यापासून फक्त कायनं हजामत करीन? पाण्यानं हजामत करीन. बस पाण्यानं, बिन पाण्यानं नाही, पाण्यानं. तुमचा एकच निर्णय काफी आहे, एकच निर्णय. आणि मग दाढी झाली की मग आंघोळ, आहे की नाही? आणि ती साबण, वा वा वा, हेमा मालिनीचं चित्र आहे का? अतिशय चांगली साबण. आणि माधुरी दीक्षित असेल तर त्याच्यापेक्षा चांगली साबण. आणि मग ते साबण आणली, साबण खरेदी केली. पैसा कुठे गेला? देशाच्या बाहेर. आणि ते साबण काढण्यासाठी कच्चा माल कुठून आला? निसर्गाकडून. निसर्गाचा विध्वंस. साबणीच्या कारखान्यातून धूर सोडला, कोणाचा विध्वंस? पर्यावरणाचा. ग्लोबल वॉर्मिंग वाढलं. आणि अंगाला साबण लावली, इकडून तिकडून 5 मिनटं, आणि मग कोणतं गाणं, लेखाचा भसाडा आवाज कधी ऐकला नाही असा. लोक पळून जातील, किंवा मग मधुर आवाज असेल तर आणखी लकरी, आणि मग छानपैकी इकडून तिकडून मारलं, आणि मग पाणी ओतलं, आणि सगळं प्रदूषक कुठे गेले? पाण्यात. एका दिवसाला एक व्यक्ती 100 ग्रॅम प्रदूषक पाण्यात मिसळतो. 100 ग्रॅम गुणिला 365 दिवस गुणिला 121 कोटी. किती किलो प्रदूषक आपण पाण्यात मिसळतो? भारतीय लोक विचार लक्षात घ्यावा. आणि तेच पिण्याच्या पाण्यात, तेच सिंचनाच्या पाण्यात. पाण्याचा सत्यानाश, पाण्याचा सत्यानाश.
आवश्यकता आहे का? मी सुद्धा साबण लावत होतो 30 वर्षाआधी. मी सुद्धा बघत होतो कोणाचा फोटो त्याच्यावर आहे, कारण कॉलेजमध्ये होतो. निर्णय घेतला जेव्हा विनोबा भावेने सांगितलं की क्या करेगा, नौकरी करेगा, समाज के लिए क्या करेगा, गुलाम बनेगा, ऐसा कुछ कर जो किसी ने किया नहीं. बाबा छोड़ दिया, नहीं नोकरी करूंगा, वापस आलो गावात. आणि निर्णय घेतला की आपल्याला बदलावं लागेल, स्वतः बदलावं लागेल. मग विचार केला फक्त पाण्यानं आंघोळ केली तर काय होईल. त्या दिवशी फक्त पाण्यानं, थंड्या पाण्यानं आंघोळ केली, अतिशय सुंदर स्वच्छ आंघोळ झाली. 30 वर्ष झाले मी साबण लावत नाही, माझ्या शरीराला दुर्गंध नाही, स्वच्छ शरीर आणि अतिशय तजेलदार शरीर. कोणतं पाखरू साबण लावते हो आंघोळ करायच्या आधी? कसं नितळ स्वच्छ आपला बगळा बघा आहे का नाही, हंस, आहा हा काय सुंदर, कावळा, अरे काळा काळा पण अतिशय सुंदर नितळ त्वचा. कोणता प्राणी साबण लावतो हो? अरे हे सगळे कर्मकांड आहेत लावलेले, शोषणासाठी, शोषणकारी महाव्यवस्थान लावलेलं. ईश्वरानं थंड पाणी, डिटर्जंट, अद्भुत डिटर्जंट थंड पाणी आहे. थंड पाण्यानं आंघोळ करा, स्वच्छ नितळ शरीर होतं, स्वच्छ नितळ शरीर होतं. गरम पाण्यानं आंघोळ करू नका. पुन्हा जंगलं खतम होतील लाकडं जाळण्यासाठी, पुन्हा कोळसा जाळण्यासाठी सगळे कोळसा स्टॉक आणि धूर सोडेल सगळा विध्वंस. गरम पाण्यानं आंघोळ करू नका. मी सुद्धा गरम पाण्यानं आंघोळ करत होतो. जेव्हापासून थंड पाण्यानं आंघोळ चालू केली, माझी सर्दी गेली, माझा अस्थमा गेला. स्वस्त आहे. फेब्रुवारी महिन्यात, जानेवारी महिन्यात हिमाचलमध्ये असलो तरी थंड पाण्यानं आंघोळ करतो, मला काहीही होत नाही. पहिला लोटा टाकला की सगळं गरम गरमच होतं. सुरुवात मार्च एप्रिलपासून करा. थंड पाण्यानं आंघोळ करा, तुम्हाला कोणतीही बिमारी होणार नाही, लक्षात ठेवा. इतकं सुंदर शेती. पण आमच्या मायमावल्या म्हणतील नाही 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 असं कसं, साबण नाही लावायची, काहीतरी वापरावंच लागन. मग शिककीची पावडर आहे ना, शिकई मिळते आपल्या दुकानामध्ये, काष्टावदीच्या दुकानामध्ये. ते शिकई आणा. नागर मोठा मिळतो तो आणा. संत्र्याची सालं मिळतात वाळलेली ते आणा. आणखी गवला कचुला काय असेल ते आणा. ते मस्त वाळवा, बारीक करा आणि पावडर बनवा. एका बकेटमध्ये 1 चिमट टाका, विरघळा आणि आंघोळ करा. हा सुगंध 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 सुगंध. एक निर्णय तुमचा, मी साबण वापरणार नाही. किती प्रचंड प्रमाणात होणारा विध्वंस निसर्गाचा आपण रोखू शकतो. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विध्वंस रोखू शकतो. आपलं शोषण रोखू शकतो. आपण वाचू शकतो, पुढच्या पिढीला वाचू शकतो. फक्त एक निर्णय, मी उद्यापासून साबण वापरणार. काय अडचण नाही निर्णय घ्यायला, काही अडचण नाही, काही अडचण नाही. आणि आंघोळ झाली मग कपडे, ते पॉलिस्टरचे कपडे. पॉलिस्टर लक्षात ठेवा, हे पॉलिएस्टरचे कपडे ॲटोमॅटिक मशीन तयार करते. त्यासाठी लागणारा कच्चा माल निसर्गाकडून येतो, निसर्गाकडून येतो. कोट्यावधी वर्षाआधी जी जंगलं गाडली गेलीत जमिनीमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं, त्यासोबत मानवसुद्धा गाडले गेले, सजीवसुद्धा गाडले गेले. आणि त्या सजीवांचं अत्यंत उच्च प्रेशर खाली खनिजीकरण झालं आणि त्यापासून त्या दबावाखाली हे पेट्रोल डिझेल निर्माण झालं. आणि जे झाडं झुडपं गाडल्या गेले त्याच्यापासून कोळसा तयार झाला, जो कोळसा आता आपण जळणासाठी वापरतो आणि वीज निर्मितीसाठी वापरतो. कोट्यावधी वर्षाआधी ते संपणार आहेत, ते स्टॉक संपणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा तुम्ही पॉलिस्टर खरीदता तेव्हा निसर्गाचा विध्वंस करता. हे ॲटोमॅटिक मशीन तयार करते. 100 माणसाचं काम फक्त एक मशीन करते, एक माणूस करतो ॲटोमॅटिक मशीन चालवणारा. म्हणजे जेव्हा तुम्ही हा विदेशी कपडा खरेदी करता 1 मीटर, तेव्हा 100 कामगारांचे हात छाटता. त्यांच्या रोजीरोटी बुडवता, त्यांना बेरोजगार करता. ते पाप तुमच्या माथ्यावर लागते, ते पाप तुमच्या माथ्यावर. पण जेव्हा तुम्ही 1 मीटर खादीचा कपडा किंवा सुती कपडा खरेदी करता,
तेव्हा लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करतात, त्यांच्या चुला जळवतात, त्याच्या पेटवतात, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणतात. कारण जितकी मागणी वाढेल तेवढे भाव वाढतील, तेवढा त्याचा फायदा त्यांना मिळेल. आत्महत्या होणार नाही, आत्महत्या होणार. जेव्हा तुम्ही 1 मीटर सुती कपडा खरेदी करता किंवा खादी खरेदी करता, तेव्हा त्या कापसाच्या शेतात काम करणाऱ्या हजारो लाखो शेतमजुरांना मदत करता, त्यांच्या चुला पेटवता, त्यांची रोजीरोटी त्यांना देता. तो कापूस जेव्हा जिनिंगमध्ये जातो तेव्हा जिनिंगच्या कामगारांना तुम्ही जगवता, प्रेसिंगमध्ये जातो, प्रेसिंगच्या लाखो कामगारांना जगवता, सूतगिरणीत जातो, सूतगिरणीत त्या लाखो कामगारांना जगवता, जेव्हा कपडा मिलमध्ये जातो, कपडा मिलमधल्या लाखो कामगारांना जगवता, जेव्हा कपडा बाहेर पडतो, मोठे व्यापारी, मध्यम व्यापारी, लहान व्यापारी, न जाने कितने लाखों 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 कामगारों को, मजदूरों को आप जिंदा रखते हो, उनकी रोजी रोटियाँ उनको देते हो, उनकी बेरोजगारी हटाते हो, बहुत पुण्य का काम करते हो, बहुत पुण्य का काम करते हो. हे तुम्ही करू शकता, हे तुम्ही करू शकता. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं चयापचन झाल्यानंतर रक्ताची निर्मिती होते, हाडांची निर्मिती होते, मांसाची निर्मिती होते, विचार बनतात, ओजशक्ती बनते आणि विषसुद्धा तयार होतं. विषसुद्धा रोज तयार होतं. हे शरीरात विष तयार झालेलं आपल्या घामाच्या वाटे बाहेर फेकल्या जातं. याचा अर्थ आपल्या अंगावर तो कपडा पाहिजे की जे हे घाम शोषून घेईल, हवेत फेकून देईल. आणि ते लक्षणं फक्त सुती कपड्यात आहे आणि फक्त खादीमध्ये आहे. हा तुमचा पॉलिस्टर जो तुम्ही विदेशी कपडा विकत घेता, कृत्रिम कपडा, याच्यामध्ये हा घाम शोषण करण्याची क्षमता नाही, आतल्यात घाम जिरण्याची क्षमता आहे. आणि म्हणजे तो घाम हे विष आतल्यात जमा होतं आणि एक दिवस डॉक्टर तुम्हाला तपासतात, सांगतो की 3ऱ्या स्टेजला कॅन्सर गेलेला आहे, आता उपाय नाही, रामाचं नाव आणि मोक्ष प्राप्ती करा. लक्षात ठेवा, तुम्ही हे करतात, तुमच्या सर्नाचे लाकडं तुम्ही स्वतः रचतात, हे लक्षात ठेवा. अतिरिक्त भोगवादाच्या नावाखाली. पण तुम्ही एक कपडा विकत घ्याल, लाखो लोकांची रोजगारी तुम्हाला त्यांना द्याल, त्यांचे जीवन चालवाल, त्यांची चुला पेटवाल, फार मोठं तुम्हाला पुण्य मिळणार आहे, फार मोठं पुण्य मिळणार आहे. एकच निर्णय, उद्यापासून मी फक्त सुती कपडा वापरेल. एकच निर्णय फार मोठा बदल, फार मोठा विध्वंस कमी करेल निसर्गाचा आणि निसर्गाकडे जाण्याला लागेल करेल. एकच तुमचा निर्णय. काय कठीण आहे मला सांगा, काय कठीण आहे? IIT कानपूरला आम्ही आता एक मॉडेल देणार आहोत. 100 एकरचा कापूस, देशी कापूस, नैसर्गिक शेतीतून पिकवलेला. एक छोटं युनिट, इथून कापूस टाकला, कपडा बाहेर निघेल. छोटं युनिट गावातलंच, तो कपडा नैसर्गिक रंगानं रंगवल्या जाईल, त्याचे कपडे विणल्या जाईल आणि ते शिवलेले कपडे थेट 10-10 पट किमतीनं विकल्या जाईल. 4,000 रुपये भाव मिळतो का? त्याला कमीत कमी 25,000 रुपये क्विंटल भाव मिळालाच पाहिजे, अशी व्यवस्था आम्ही प्रतिदिन. छोटे छोटे युनिट कापूस ते कापड. अशक्य नाही आहे, अशक्य नाही आहे. आपले अनेक मित्र आहेत जे बुद्धिवंत आहेत, इंजिनियर आहेत, ते कामाला लागलेले आहेत, नोकऱ्या सोडलेल्या आहेत, कामाला लागलेले आहेत. त्यांचं R&D चालू आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर्क चालू आहे. आम्ही कोणाची मदत घेत नाही, आम्ही कोणाची मदत घेत नाही. आमचा व्यक्तिगत स्वार्थ अजिबात नाही, लक्षात ठेवा. याच्यामध्ये महिन्यातून 25 दिवस मी देशभर फिरतो. सतत शिबिर असतात. शिबिराचं मी एक पैसाही मानधन घेत नाही, मानधनाचा एक पैसा घेत नाही. कोणी सरकारपासून आम्ही फंड्स घेत नाही, कोणी एजन्सीपासून आम्ही फंड्स घेत नाही, अजिबात नाही. स्वतःच्या खर्चानं आमचं काम चालतं. किंवा जर एखादं शिबिर आयोजन करायचं आहे, तेच लोक वर्गणी करतात आणि तेच त्याचं आयोजन करतात. जसं आज झालं, तुमचे 200 रुपये, तुमचंच सगळं आणि आजचं हे कार्यक्रम. कारण आपल्याला जेव्हा आपण कोणाला काही फंड्स मागतो तेव्हा स्वतःला गहाण ठेवतो, लक्षात ठेवा, गहाण ठेवतो. चळवळ थांबते, जन आंदोलन थांबते.
आमचा व्यक्तिगत ह्याच्यात काहीही हे नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे. माझे 2 मुलं, मोठा अमोल टॅक्झॉनॉमीचा प्रोफेसर होता सिनियर कॉलेजला, त्यानं नोकरी सोडली. लहान अमित इंजिनियर होता, नोकरी सोडली, याच कामाला लागलेले आहेत. त्यांना असं नाही वाटलं की त्यांचं काय होईल. आमचा व्यक्तिगत इंटरेस्ट अजिबात नाही. फक्त एकच, वसुंधरा वाचली पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे, पुढच्या पिढ्या वाचला पाहिजे, आपण वाचले पाहिजे, हा एकच विषय. आणि म्हणून तुमचा एक निर्णय महत्त्वाचा, एकच निर्णय, बस, मी हे खरेदी करणार नाही. आणि कपडे घातले की मग ते काय आहे ते लॅक्टोकॅलामिन, बापरे. आणि ती चांगल्या कंपनीचं स्नो पावडर पुरुषी लागायला येतं, माणसंही. ही नवीन पिढी. कोणता पक्षी हो स्नो पावडर लावते मला सांगा, कसा सुंदर आहे. स्नो पावडरनं कधी सुंदरता वाढते का? जेव्हा तुम्ही हे सगळं सौंदर्य प्रसाधनं विकत घेता तेव्हा कच्चा माल निसर्गाकडून येतो, निर्माणकारी निसर्गाचा विध्वंस करता. पैसा त्या सिस्टीमकडे जातो, देशाचा विध्वंस करता, अर्थव्यवस्थेचा. आणि जेव्हा वापर करता, धुता, पाण्याचं प्रदूषण होतं, पर्यावरणाचं प्रदूषण होतं. आणि दुसरी गोष्ट, याची आवश्यकता नाही. थोडी साय घ्या, घरीच हळद आहे, नैसर्गिक शेतीतली हळद असली तर अतिशय चांगली, आणि सावलीत वाळवलेली तर अतिशय चांगली. आणि मग त्याचं ते लेप लावा. अरे काय नितांत सुंदर. काळी स्त्री असेल तर एकदम गोरी पान होऊन जाईल, गोरी असेल तर मात्र काळी होईल, लक्षात ठेवा. आपल्या हातात आहे ना, कशाला विकत आणायचं, कशाला विकत आणायचं. हे सगळं तुम्ही करू शकता, हे तुम्ही करू शकता, काही अडचण नाही, काही अडचण नाही. हा प्रोग्राम, हा कार्यक्रम तुम्ही घर बसल्या करू शकता. त्यासाठी नोकरी सोडण्याची आवश्यकता नाही, बिझनेस बंद करण्याची आवश्यकता नाही. सगळं व्याप सांभाळून तुम्ही करू शकता, कारण हे व्यक्तिगत निर्णय. बसनं प्रवास करा, 4 व्हीलरनं कमी करा, आवश्यकता असेल करा. खूप काही बदल होईल, खूप काही बदल होईल. सायकल, आता नवीन ट्रेन येत आहे, नवीन पिढीमध्ये सायकल आता लोकप्रिय होत आहेत. माझा मोठा अमोल, त्यानं दोघाला 2 मोटरसायकल, तरी त्यानं सायकल विकत घेतली, बायसिकल. आणि जेव्हा पहिल्या दिवशी तो सकाळी सायकलनं फिरायला निघाला, सगळ्याचे डोळे टोठारले. अरे काय 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 भानगड आहे, सायकलनं फिरतो, सायकलनं फिरतो. म्हणजे सायकलनं फिरणं म्हणजे त्यांना असं वाटतं की आता हे झाले, गेले पंथाला, गेले भिकेला लागले, भिकेला लागले. त्यांना हे माहीत नाही सायकल चालवण्यानं किती परिणाम होतात. एक तर व्यायाम होतो, प्रदूषण अजिबात होत नाही, पाणी, पर्यावरण, जीव जमिनीचं अजिबात होत नाही. आणि व्यायामामुळं शरीर स्वस्थ राहतं. आणि लो इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं कॅपिटल मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करावा लागत नाही किंवा अन्य वाम मार्गाने जावं लागत नाही. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट. हे तुम्ही करू शकता. पायी चालणं, लोकांना पायी चालणं म्हणजे मोठं कठीण वाटते. एसीतून बसला गाडीत, गाडीतून एसीत ऑफिसमध्ये, ऑफिसमधून लगेच गाडीत, आणि टी व्ही सोबत सुद्धा बसूनच. व्यायाम अजिबात नाही, अजिबात व्यायाम नाही. आणि मग काही दिवसानं तक्रारी, स्पॉन्डिलायटिस झाला, काय करू, डायबिटीज काय करू, BP वाढला काय करू. एकच कर, वरची तिकीट काढ, दुसरं काय करणार आहे. हे जी पाश्चात्य जीवनशैली आहे, अतिरिक्त भोगवादी, ही खरी कारण आहे, लक्षात. आणि एक निर्णय घ्या, मी विषमुक्त खाईल, विषारी खाणार नाही, विषारी खाणार नाही. हा सगळ्या विध्वंस थांबेल. सेंद्रिय शेतीच्या नावाखाली होणारा आणि रासायनिक शेतीच्या नावाखाली विध्वंस आपोआप थांबेल. 120 कोटी लोकांनी निर्णय घ्यावा. आणि त्यासाठी जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आम्ही तुम्हाला जोडून देऊ. हे शक्य आहे, हे शक्य आहे, हे शक्य आहे. दूध तुमच्या घरी जे सकाळी दूध येतं ते दूध आहे
ही सिद्ध करण्याची तुमची क्षमता आहे का? हात वर करा. कोणाची हिंमत आहे का हे दूध आहे असं म्हणण्याची? हात वर करा. कोणतरी एक आहे का? घरी पाकिटातलं दूध हे दूध आहे सिद्ध करू शकता? दूध आहे का सिंथेटिक दूध आहे? युरिया आणि बाकीच्या पदार्थांनी तयार केलेलं कृत्रिम दूध, सिंथेटिक मिल्क, हे ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट झालं की 70% दूध हे काय आहे? कृत्रिम आहे, प्रदूषित आहे, पोल्युटेड आहे, सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला शुद्ध गाईचं दूध पाहिजे, ते देशी गाईचं पाहिजे. विदेशी गाईचं नको. मोठा विषय आहे तो. 6 दिवस शिबिरात या म्हणजे तुम्हाला कळेल जर्सी होल्स्टीन कसं एक षड्यंत्र आहे. जर्सी होल्स्टीनचं दूध, शेण, गोमूत्र कसं खतरनाक आहे हे तुम्हाला कळेल. सिद्ध झालं आहे. वी हॅव द सायंटिफिक एव्हिडन्सेस. देशी गायच्या दुधामध्ये A2 टाईपचे प्रथिन असतात. केसिन असतं, जे अत्यंत उपयुक्त असतं, स्वास्थ्याला अत्यंत उपयुक्त अमृत आहे, अमृत. जर्सी होल्स्टीनच्या दुधात ते तत्व नसतात. त्याच्यामध्ये A1 टाईपचे प्रथिन असतात, ते शरीराला हानिकारक असतात, लक्षात ठेवा. जर्सी होल्स्टीनचं त्यांना जंतुनाशक असतात, कारण त्यांच्या आतडीमध्ये जे जंतू प्रादुर्भाव होतो तो लवकर होतो चयापचनाच्या क्रियेमध्ये, आपल्या वातावरणामध्ये. ते जंतुनाशकाचे अवशेष आपल्या दुधात जातात, त्या जर्सी होल्स्टीनच्या. आणि जेव्हा तुम्ही दूध पिता तेव्हा आपल्या शरीरात ते अवशेष जातात. जंतुनाशक आहेत, आपल्या आतडीतल्या जंतूचा नाश करतात. आपल्या आतडीमध्ये असे काही लॅक्टोबॅसिलस सारखे जीवजंतू आहे जी मानवाला प्रतिकारशक्ती प्रदान करतात आणि बिमारीशी लढण्याची ताकद देतात. ते जीवाणूसुद्धा नष्ट होतात आणि मग आपली इम्युनिटी खतम होते, म्हणजे आपली प्रतिकारशक्ती नष्ट होते आणि मग आपण कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अटॅकसारखे तिकडे वाढतो. खतरनाक जर्सी होल्स्टीनचं दूध स्वास्थ्याला हानिकारक आहे, लक्षात. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी असं ऐकलं की गायीला इंजेक्शन देतात ऑक्सिटोसिनचे. हे ऑक्सिटोसिन, these are hormones, growth hormones, very dangerous hormones. हे ऑक्सिटोसिन जे इंजेक्शन देतात दूध वाढवण्यासाठी असं मी ऐकलं आहे आणि बरेच लोक म्हणतात ते खरं आहे. त्याचे अवशेष दुधावाटे आपल्या शरीरात जातात. तुम्ही गाईला धणे खाऊ घाला, दुसऱ्या दिवशी दुधाचा वास धण्याचा येतो की नाही? काँग्रेस गावात खाऊ घाला, दुसऱ्या दिवशी काँग्रेस गवताचा वास येतो. जे खाईल त्याचा वास येतो. याचा अर्थ ऑक्सिटोसिन त्याला तुम्ही इंजेक्शन दिले ते लगेच दुधात येतात. ऑक्सिटोसिन आहे, त्याचा गुणधर्म आहे अनकंट्रोल सेल डिव्हिजन, म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ. आणि जेव्हा तुम्ही जर्सी होल्स्टीनचं दूध पिता, ज्याला ऑक्सिटोसिन दिलेले आहे ते दूध पिता, आणि जेव्हा ते ऑक्सिटोसिन जातात आणि आपल्या पेशींची सुद्धा अनिर्बंध वाढ होते. कॅन्सरचं लक्षण तेच आहे, पेशींची अनिर्बंध वाढ, अनकंट्रोल सेल डिव्हिजन. अनेक कारणापैकी ते एक. त्याच्यामुळं देशी गायचं दूध मिळेल तरच घ्या, नाही तर घेऊ नका. दुधा वाचून माणूस जगू शकतो, अन्ना वाचून जगू शकत नाही. दूध हे एकमेव अन्न नाही, दुधाला पर्याय आहे. आणि मानव सोडला तर कोणताही प्राणी आपल्या सख्या आईचं दूध सोडून कोणत्या दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाही. हा निसर्गाचा नियम आहे, हा सिद्धांत आहे, सिद्धांत. गाईचं वासरू डुकराचं दूध पिते का? नाही पित. कोणीच प्राणी कोणत्या दुसऱ्या प्राण्याचं पित नाही. हा मानवच आहे फक्त, याला सगळं चालतं, सगळं चालतं, सगळं. आणि म्हणून दूध मिळत नसेल शुद्ध गावरानी गाईचं, दूध सोडून द्या, दूध सोडून द्या. म्हशीचं दूध पिऊ नका. म्हशीच्या पाठीवर कोण बसून येतो? यमदूत, यमराज. तुम्हाला बोलवायचं आहे का? अजिबात पिऊ नका.
म्हशीच्या दुधानं हे सगळे घुटण्याचे आजार होतात, स्पॉन्डिलायटिस होतात, चरबी वाढते आणि पोट वाढतं, सगळे इम्बॅलन्स होतं, आतमध्ये इम्बॅलन्स होतं. दूध पिऊ नका, गाईचं मेल तरच प्या, नाही तर शुद्ध. आज आपण वनस्पतीचा काढा पिला ना, अरे उत्तम उत्तम उत्तम. बस मित्रांनो, हा विध्वंस तुम्ही वाचू शकता, यात मला काही अडचण येणार नाही. आणि म्हणून पुणेकरांना छोटा कार्यक्रम हे सगळे शपथ तुम्ही घेणार आहात का, पहिला प्रश्न. मग पुढचा प्रश्न आपण घेऊया. कोण कोण हे सगळं मी आता सांगितलं की मी हे घेणार नाही, मी हे घेणार नाही, त्याचा पर्याय मी दिलेला आहे, तर कोण कोण सोडणार आहे हात वर करा. कोण कोण शपथ घेणार आहे मला बघू द्या. कोण कोण बहुराष्ट्रीय कंपनीचा एजंट बसला आहे ज्याचा हात खाली आहे. इकडे बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. मित्रांनो, आपण याला एक उपाय करूया. आम्ही जे नैसर्गिक शेती करतात त्यांचे 100 लोकांचे ग्रुप बनवूया, पुण्याच्या आसपास जे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यात. आणि मग एक हाऊसिंग सोसायटी पुण्यातली, त्या दोघांची मीटिंग घडवून आणूया. 100 शेतकऱ्यांचा गट जे नैसर्गिक शेती करतात, ते तांदूळ उत्पादन करतील, ते गहू उत्पादन करतील, ज्वारी, डाळी, भाजीपाला, दूध हे सगळं उत्पादन करतील, ते फळंसुद्धा उत्पादन करतील. आणि मग तुमची मीटिंग आणि भावाचा रेट ठरवून घ्या. बाजारामध्ये जो भाव असेल त्याच्या 1.5 पट भाव तुम्हाला द्यावा लागेल. कारण याचं कारण आहे, जे नैसर्गिक अन्न तुम्ही घेणार आहात, भाजीपाला, अन्नधान्य, हे औषधी आहेत. औषधाला किंमत नसते, औषधाला किंमत नसते, अमूल्य असतं. तुम्हाला वाचवणार आहे, तुमचा डॉक्टर वाचवणार आहे, अमाप खर्च वाचवणार आहे आणि सगळं इकोसिस्टीम वाचवणार आहे. एक निर्णय तुमचा. आणि तुम्ही जर त्याला 1.5 पट किंमत द्याल, जसे तुमची मुलं कॉलेजमध्ये शिकतात तसे या शेतकऱ्यांचे मुलंसुद्धा कॉलेजमध्ये शिकतील. तुमच्या मुलीचं लग्न जसं सुंदर होतं तसं त्यांच्या मुलीचं लग्नसुद्धा ते चांगल्यातून करू शकतील. तुम्ही जसं चांगलं जगता तसं त्यांनासुद्धा चांगलं जगणारं जीवनमान तुम्ही द्याल. म्हणजे एकमेकाशी खूप चांगलं सहकार्य होईल आणि तो निर्मळ मनानं तुम्हाला अतिशय सुंदर 100% शुद्ध तुम्हाला खाऊ घालेल आणि तुम्ही जगायला लक्षात ठेवा. हा एक कृषी परिवार तयार होईल आणि ज्याचं नाव आपण याच्या पुढे देणार आहोत, सुभाष पाळेकर कृषी परिवार, तो सगळ्या भारतातला होईल. या परिवारामध्ये उत्पादक आणि ग्राहक दोन्ही एकत्र येतील आणि मग एक नवीन व्यवस्था उभी होईल जिथे शोषण अजिबात होणार नाही आणि एक दुसऱ्याला ते पूरक ठरतील. सिम्बायोसिस होईल, सहजीवन घडून येईल. आजच्या शेवटी तुम्हाला काही नंबर देण्यात येईल, फोन नंबर. ज्यांना ज्यांना अशा पद्धतीचं जीवन जगायचं आहे, या जन आंदोलनामध्ये, चला निसर्गाकडे, बॅक टू नेचर आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांनी आपण फोन करावा की आम्ही याचे सभासद बनायला तयार आहोत, आम्हाला विषमुक्त अन्न पाहिजे, आम्ही हे सगळं सोडणार आहोत, आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे आणि त्यासाठी आमची नोंदणी करा. फटकन तुमची नोंदणी होईल आणि तुमची मीटिंग शेतकऱ्यासोबत होईल. शेतकऱ्यांनी तुम्ही एकत्र बसाल आणि ही सिस्टीम आपण पुढे चालू ठेवू. दुसरी गोष्ट, जे पुण्यातली मंडळी यांचे ग्रुप असतात, काही IT ग्रुप असतो वेगळा, काही प्राध्यापकांचा ग्रुप असतो, काही वकिलांचा ग्रुप असतो, काही डॉक्टर लोकांचा ग्रुप असतो, काही निवृत्त लोकांचा ग्रुप असतो. संध्याकाळी मी काय काय केलं आयुष्यात ते सगळं सांगत बसत असतात. अमकं केलं, तमकं केलं, वाईट केलं, चांगलं केलं. ही सगळी मंडळी एक मोठा एक वर्ग आहे. काय करायचं? एक काम करायचं. आपला हा कृषी परिवार तयार झाला की पुण्याजवळचं एक गाव दत्तक घ्यायचं
आदर्श गाव आपणच तयार करायचं. पैसा कुठूनही बाहेर न आणता आपणच करायचं, पुणेकरांनी करायचं. ग्रुपनी 100 लोकांचा ग्रुप तयार करायचा, एक गाव दत्तक घ्यायचं. रविवार आपला असतो, शनिवार रविवार सुट्टी असते. आपली गाडी काढायची, 2 व्हीलर 4 व्हीलर, आपला डबा घ्यायचा, कुदळ पावडं आपलंच घ्यायचं, त्या गावात जायचं आणि श्रमदान करायचं. त्या गावातलं पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आपच श्रमदानानं करायचं. त्या गावातले रस्ते आपणच तयार करायचे. त्या गावात नैसर्गिक शेतीचं शिबिर आपणच लावायचं. त्यांना देशी बीज आपण उपलब्ध करून द्यायचं. देशी गाय आपण उपलब्ध करून द्यायची. त्यांना जे पिकवलेलं ते आपण विकत घ्यायचं. त्या गावात छोटे छोटे उद्योग उभे करायचे. शेतीत निर्माण केलेला सगळा कच्चा माल हा तिथंच पक्व होईल, प्रक्रियाकृत होईल अशी व्यवस्था तिथंच उभी करायची. आणि तो सगळा माल तुमच्या सोसायटीत विकत घेण्याची व्यवस्था उभी करायची. तिथंच चक्र फिरवायचं, तिथंच चक्र फिरवायचं. सरकारचा एक पैसाही न घेता, देशी विदेशी फंडिंग एजन्सीचा एक पैसा न घेता आदर्श गाव उभे करायचं. तिथे शिक्षण शाळा काढायच्या, तिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता मोहीम काढायची. त्या गावातल्या नाल्या आपणच काढायच्या, त्या गावातल्या शाळा आपणच काढायच्या. निवृत्त शिक्षक आहे त्या गावातल्या मुलांना आपण जाऊन शिकवायचं, म्हाताऱ्यांना आपण शिकवायचं. हे सगळं आपण करायचं. त्या गावातल्या तरुणांना एक संगणक द्यायचा, संगणक प्रशिक्षण करायचं. आणि मग तो टीचर झाला की तो सगळं शिकवेल गावातल्या लोकांना, तरुणांना. आणि मग संगणक साक्षरता झाल्यानंतर त्या दृष्टीनं बाकीच्या ज्या त्याचे मार्ग आहेत ते आपोआपच मोकळे होतील. आणि एक सक्षम गाव, संपूर्ण स्वावलंबी असं आदर्श ग्राम आपणच तयार करायचं. हे तुम्ही करू शकता, हे तुम्ही करू शकता. त्यासाठी काही करावं लागत नाही. आणि हे झालेलं आहे. आठवले शास्त्रींच्या कोणता परिवार? स्वाध्याय परिवार. स्वाध्याय परिवारचे लोक हेच करतात ना दीपक. काय करतात? रविवारला आपलीच गाडी घेतात, आपलं सगळं साहित्य घेतात, आपलीच भाकरी घेतात, शिदोरी घेतात आणि गावाला जातात. तिथे दिवसभर सेवा देतात. दिवसभर कलेक्टर असेल तरी तो सुद्धा काम करतो. तिथं सगळे समान आहेत. तसं आज आठवले शास्त्री नाही, पण त्यांनी जे उभं केलं ते तुम्हालासुद्धा उभं करता येईल. एक सहजीवन घडून येता येईल. त्यासाठी हा कृषी परिवार तुम्हाला जरूर मदत करेल. तुम्हाला देशी बीज पाहिजे, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला देशी काय पाहिजे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला मदत करू. यात काही चिंता नाही, यात काही अडचण नाही. हे तुम्ही करू शकता, हे तुम्ही करू शकता. तिसरं आहे, उन्हाळ्याच्या आधी सीताफळाच्या बिया जमा करायच्या. जमा करायला कुठे जंगलात जायचं नाही. आता 6व्या वेतन आयोगानं खूप पैसे आले खिशात. इतके आले आहे की पैसे खर्च करावे, कसे खर्च करावे डोकेदुखी झालेली आहे. त्यातून नाना प्रकार निर्माण झालेले आहे आणि आता मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झालेले आहे. त्यांना सुचत नाही आहे. त्याच्यामुळं मार्केटमध्ये जायचं, चांगले सीताफळ विकत घ्यायचे, चांगल्या क्वालिटीचे, उत्कृष्ट. एका सीताफळामध्ये 36 ते 48 बिया असतात. ते सीताफळ लोकांना खाऊ घालायचे, सांगायचं बिया मला द्या, तुम्ही खा घर, आणि त्या बिया जमा करायच्या. वनीकरणाकडे जायचं, ग्लिसिडियाच्या बिया विकत घ्यायच्या किंवा जमा करायच्या, त्या बिया आपल्याजवळ ठेवायच्या. आणि या करवंदाचे बिया ती जमा करायच्या किंवा करवंदाच्या काड्या आपल्याला शोधून ठेवायच्या कुठे मिळेल. आणि मग तुमची हे त्या पित्तावर बोलतो आपण सागरगोटीच्या बिया जमा करायच्या आणि आपल्याला स्टॉक ठेवून द्यायचा. आणि मग घनजीवामृत तयार करायचं. मी आता नंतरच्या सेशनमध्ये सांगणार आहे घनजीवामृत. टेरेस गार्डनिंग आपला विषय राहणार आहे. टेरेस गार्डनिंग म्हणजे आपली छत शेती कशी करावी पुढचा विषय राहणार आहे. आणि हे सगळ्या बिया जमा करायच्या. एक पावडर विकत घ्यायचं आणि एक कुदळ विकत घ्यायची आणि एक टोपलं विकत घ्यायचं. हे साहित्य आपल्याजवळ ठेवायचं. मे महिन्यात, एप्रिल महिन्यात एकच काम, कॉलेजमध्ये जायचं, प्रिन्सिपॉलला भेटायचं, म्हणायचं की सर हे तुमची वानर सेना आम्हाला रविवारी द्या. शाळेत जायचं, मुख्याध्यापकाला भेटायचं, म्हणा हे वानर सेना आम्हाला एक रविवारी द्या. आणि मग जो डोंगर उघडा बोडखा आहे, डोंगर
मार्च एप्रिलमध्ये मेमध्ये त्या डोंगरावर जायचं, हप्त्यातून एकच दिवस श्रमदान. आणि मग काय करायचं की यू शेप नाल्या काढायच्या. हा डोंगर आहे, हा डोंगर आहे समजा, तर ही नाली काढली यू शेप, त्याच्या खाली 2 नाल्या, मध्ये थोडी गॅप, मध्ये थोडी गॅप, त्याच्या खाली ह्या 3 नाल्या, म्हणजे या नालीच्या मध्यावर या दुसऱ्या नालीचं टोक आलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ह्या नाल्या काढायच्या. साडेचार ते 6 फूट लांब, 1 ते 1.5 फूट खोल आणि 3 फूट ते 2 फूट रुंद अशा नाल्या. म्हणजे या नाली आणि या 2 नालीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्या खाली दुसरी नालीचा मध्य आला पाहिजे, याच्या खाली हा मध्य आला पाहिजे, याच्या खाली हा मध्य आला पाहिजे. म्हणजे आणि ह्या नाल्या खोदून ठेवायच्या 9-9 फुटावर. 9 फुटावर एक नालीचा थर अर्धचंद्राकृती, त्याच्या खालची 9 फुटावर, त्याच्या खाली 9 फुटावर, 9-9 फुटावर किंवा 6-6 फुटावर उतार बघून या नाल्या काढून ठेवून द्यायच्या. आणि खालच्या बाजूनं उताराच्या बाजून माती टाकायची. गोशाळेत जायचं, शेणखत विकत घ्यायचं, त्याचं घनजीवामृत बनवायचं, मी नंतर सांगणार आहे. आणि ते घनजीवामृत अर्ध आणि अर्धी 30 माती मिसळून ठेवून द्यायचं आणि घरी यायचं. जसा जून महिन्यात पाऊस येणार आहे, पहिला पाऊस आता येणार किंवा आला रे आला की बीजामृत तयार करायचं. या सांगितलेल्या बिया सगळ्या बीजामृत संस्कारित करायच्या आणि फक्त एकच काम करायचं, बिया आता इथे माती टाकलेली आहे, या काठावर बिया लावायच्या. या काठावर 1 करवंद, 1 ग्लिसिडिया, हा करवंद, हा ग्लिसिडिया म्हणजे गिरीपुष्प, आणि याला लागून हा तुमचं सीताफळ, अजून ग्लिसिडिया, अजून करवंद, आणि त्याच्या मागच्या याला पुन्हा जिथं करवंद आहे त्या ठिकाणी सीताफळ खाली, ग्लिसिडियाच्या खाली ग्लिसिडिया येईल, पुन्हा सीताफळाच्या खाली करवंद आणि ग्लिसिडिया, आणि मध्ये कुठेतरी ते सागरगोटी आणि इतर औषधी वनस्पती. आणि थोडा खड्डा खोदायचा, बिया टाकून द्यायचा, बी झाकून ठेवायचं आणि वरून आच्छादन द्यायचं. पाऊस आला की 2-3 दिवस नोंद बघायचं, बी उगवते द्यावं, आच्छादन काढून टाकायचं, बी उगवून होते. ग्लिसिडियाला जंगली जनावर खात नाही, सीताफळाला जंगली जनावर खात नाही, करवंदाला जंगली जनावर खात नाही, सागरगोटीला जंगली जनावर खात नाही, कोणी नुकसान करत नाही. आणि तुम्हाला दिसेल 6 महिन्यात हिरवंगार जंगल, डोंगर हिरवागार 6 महिन्यातच. आणि तुम्ही चमत्कार बघा, दुसऱ्या वर्षी तुम्ही बघाल की त्या पाणलोटामध्ये जिथं विहिरीला पाणी अजिबात नव्हतं, टँकर लागायचे, दुसऱ्या वर्षी पाण्यानं विहिरी भरलेलं आहे, टँकर बंद झालेले आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पाणी अडलं. आता बघा, आता मी मोठी आकृती काढतो म्हणजे आपल्याला कळेल. हे तुम्ही करू शकता, याला काही पैसा नाही पाहिजे, हे तुम्ही नक्की करू शकता. पाणलोटाचे कामं करण्यासाठी फंड्स पाहिजे या मताचा मी नाही. नाही तर 6 लाख खेडी 6 लाख वर्ष वाट बघावं लागेल, ते शक्य नाही. आता काय करायचं, बिया लावल्या
की मग गवत वाढेल आणि मग सप्टेंबरमध्ये एक काम करायचं, ही सगळी नाली आच्छादनाने भरून टाकायची, कापून वनरक्षणा सोबत घ्यायची आणि ही नाली आच्छादन भरून टाकायची आणि पावसाळ्यात जीवामृत देऊन द्यायचं, वरून टाकायचं. एका नालीत 1 लिटर जीवामृत असं फेकून द्यायचं. काय होईल, जसं जीवा टाकलं आणि आच्छादन दिलं, गांडूळं वेगानं काम करतात, खेचून येतात, खेचून येतात गांडूळं, खेचून आपोआप येतात, आपल्याला विकत आणून टाकावं लागत नाही. आणि मग गांडूळं अनंत कोटी छिद्र पाडतात, अनंत कोटी छिद्र. बघा तुम्ही, तुम्हाला नैसर्गिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन सांगतो, 0 बजेटचं. पडणारा पाऊस इथं पडला आहे की नाही, तो वाहून कुठे आला, इथे अडला ना. इथे अडल्यावर या नालीत गेला आणि या छिद्रातून कुठे गेला, भूजलामध्ये जमा झाला है ना. आता याच्या मधातून जो फ्लो येईल तो कुठं अडवला, या गॅपमधला इथे अडवला, पाठीमागाच लगेच अडवू नका. आणि तोही कुठं गेला, खाली गेला. हा इथला इथं अडवला. प्रत्येक 9 फुटावर किंवा 6 फुटावर अडवा आणि जिरवा, अडवा आणि जिरवा, अडवा आणि जिरवा. जसं आपल्या देशात चालतं, योजना अडवा आणि जिरवा, तसं आता पाणी अडवा आणि नैसर्गिक 0 बजेट पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन. किती वर्ष वाट पाहणार आहात? साऱ्या सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना एकाच गावात, एक गाव आदर्श होईल, 7 लाख खेडी आहे भारतात. किती वर्ष वाट पाहणार, किती पिढ्या जगणार? विनाश जवळ आहे, डोळ्यानं दिसतो आहे, वाट बघायला वेळ नाही आहे. हाच उपाय आहे, हाच उपाय. लक्षात मित्रांनो, हे तुम्ही करू शकता, हे तुम्ही नक्कीच करू शकता, लक्षात नक्कीच करू शकता. आणि मग एक काम तुम्हाला करायचं आहे, शेतकऱ्यांना देशी गाई द्यायची आहे, विकत घेऊन द्यायची, आणि तो तुम्हाला शुद्ध दूध देईल, त्या बदल्यात घन जीवामृत देईल, निमास्त्र देईल, औषधं देईल. तुम्ही त्याला चारा द्यायचा, त्याला तुम्ही गाय द्यायचा, तो तुम्हाला घन जीवामृत देईल. त्याचं दूध तुम्ही विकत घ्यायचं, त्याचं घन जीवामृत तुम्ही विकत घ्यायचं, आणि ते जे कर्ज दिलं त्याला गायलं, ते दुधाच्या बिलातून फेडून घ्यायचं तिथंच. आणि मग तुमच्या टेरेसवर छानपैकी कुंड्यामध्ये भाजीपाला लावायचा, फळझाडं लावायचे, हे घनजीवामृत मातीत मिसळून माती भरायची, वरून जीवामृत द्यायचं, बी लावायचं, बीजामृत संस्कार करून, आणि गोमूत्राच्या फवारण्या करायच्या. अतिशय सुंदर भाजीपाला पिकतो, अतिशय सुंदर भाजीपाला पिकतो, शुद्ध विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी. आणि त्याची चव बघा, घरच्या नैसर्गिक भाजीपाल्याची चव बघा. एकदा भाजी खाल्ली तर तुम्ही 30 भाजी मागा, लक्षात ठेवा. पण खबरदार, जावाई बापूला घरची भाजी खाऊ घालू नका, नाहीतर तो येऊन बसेल, जाणारच नाही. की स्वादिष्ट, हे तुम्ही करू शकता. आपण ते करूया. आणि म्हणून मित्रांनो, छोटे छोटे कार्यक्रम आहे, पुणेकर लोकांना खूप काही करू शकता. एक अहिंसक आंदोलन, इथं कोणाच्या विरुद्ध आपण काहीच नाही आहे का, कोणाच्या विरुद्ध नाही. कारण आपलं आंदोलन कोणतं आहे, विषमुक्त अन्न, प्रदूषणमुक्त पाणी, पर्यावरण आणि सुखी आनंद जीवन आपण त्यांना देणार आहोत. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक सजीवाला देणार आहोत. आपलं एक अहिंसक आंदोलन आहे, सुनिश्चित आहे. संकरित बियाणं निर्माण करणारा उद्योगपती असो, रासायनिक खतं निर्माण करणाऱ्या उद्योगपती असो, कीटकनाशकं निर्माण करणारा उद्योगपती असो, किंवा ट्रॅक्टर निर्माण करणारा उद्योगपती असो, कृषी विद्यापीठाचा कुलगुरू असो की शास्त्रज्ञ असो, कृषी विभागाचे अधिकारी असो किंवा समाजाचा प्रत्येक घटक असो, हे सगळे आपल्या अहिंसक आंदोलनाचे सभासद आहेत.
कारण या सगळ्यांना कॅन्सरनं मृत्यू नको, मधुमेहानं मृत्यू नको, त्यांना कर्करोगानं मृत्यू नको, त्यांना हृदयविकारानं मृत्यू नको आहे. आणि त्यांना ही माहीत आहे की हे जे रोग होतात विनाशकारी विषारी अन्नामुळे होतात, प्रदूषित पाणी आणि पर्यावरणामुळे होतात. आणि त्यांना ही माहीत आहे की झिरो बजेट शेतीमधलं जे अन्न असते ते विषमुक्त असते आणि पोषण मूल्याने समृद्ध असते, औषधी असते. ते विकत आपण जर त्यांना विकलं, त्यांना उपलब्ध केलं आणि त्यांना आपण जगवणार आहोत, त्यांना विकणार आहोत, म्हणजे त्यांचं जीवनदान त्यांना देणार आहोत, त्यांना कॅन्सर डायबिटीसपासून मुक्ती देणार आहोत. म्हणजे आपण त्यांचे दुश्मन कसे, ते आपले दुश्मन कसे. कोणीही आपले दुश्मन नाही, कोणीही आपण कोणाचे दुश्मन नाही. हे चळवळ सगळ्यासाठी आहे, सगळ्यांना जगवणारी आहे आणि म्हणून अहिंसक आहे. कारण हे कोणाच्या विरुद्ध लढाई नाही, हे जन आंदोलन आहे. जन आंदोलन तेव्हाच असते जेव्हा सिद्धांतावर चालतं, कोणाच्या विरुद्ध नसते. आपण कोणाच्या विरुद्ध नाही, सिद्धांतावर आहे आणि म्हणून ते जन आंदोलन आहे. ही लढाई नाही आहे, ही लढाई नाही आहे, म्हणून ती टिकणारी आहे. लढाई असती तर नष्ट होणारी असते. मित्रांनो, पण खरी लढाई बाहेरची नाही, लक्षात ठेवा. खरी लढाई बाहेरची नाही आहे, खरी लढाई आतली आहे. हे कृषी विद्यापीठाचे लोक येतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही रासायनिक शेती करा, दुप्पट उत्पादन मिळेल, आणि तुम्ही मग त्या कामाला लागता आणि उत्पादन मिळत नाही, उलट घाटा येतो, मग आत्महत्या करतो. मला सांगा, त्यांनी कितीही सांगितलं त्यांचा धंदा आहे. त्यांना सांगण्याचे पैसे मिळतात, पगार मिळतो, त्यांना सांगावं लागेल, उपाय नाही, त्यांना सांगावं लागेल, त्यांची ड्युटी आहे. ते कारखानदार संकरित बियाणं तयार करतात, GM सीड तयार करतात, त्यांचा धंदा आहे. खतं निर्माण करण्याचा धंदा आहे, कीटकनाशक ते धंदा आहे त्यांचा, ते निर्माण करणार. त्यांचा दोष नाही आहे, त्यांचा दोष नाही आहे. निर्णय घेणारे तुम्ही आहात. असा कायदा नाही आहे की घेतलंच पाहिजे, नाही तर फाशी शिक्षा, कायदा नाही आहे. तुम्हाला माहीत आहे तरी तुम्ही निर्णय घेता, दोष तुमचा आहे, त्यांचा नाही आहे. आणि तुम्ही दोष नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगण्यात आलं की दुप्पट उत्पादन, दुप्पट उत्पादन, दुप्पट उत्पादन, तुम्ही त्याला बळी पडले. म्हणजे बळी कोण पडतं? तुम्ही पडले. कोणाच्या अधीन? तुम्ही निर्णय घेतला नाही. निर्णय घेणारी चांडाल चौकडी आहे आणि ती आतली आहे, बाहेरची नाही, ती आतली आहे. ती चांडाल चौकडी म्हणजे काम, मोह, लोभ आणि तृष्णा, अनबुझी प्यास, अनबुझी प्यास, अनकंट्रोल्ड डिझायर, दॅट इज अ तृष्णा. ही चांडाल चौकडी आतली आहे, बाहेरची. काम म्हणजे इच्छा. अमक्यानं 1 एकरात 200 टन ऊस घेतला, झाली इच्छा. आपण सुद्धा विकते उत्पादन घ्यावं, झाली इच्छा. शेजारच्या जोशीनबाईकडे एक 4 व्हीलर आली, मग नवऱ्या मागं तुंतून आपण सुद्धा घेतलीच पाहिजे, इच्छा, इच्छा. काम, काम म्हणजे इच्छा. आणि समजा मग त्यासाठी काय पाहिजे? हां, इतके ट्रक शेणखत, इतके ट्रक रासायनिक खत आणि कीटकनाशक, मग जमव, इथून कर्ज काढ आणि तिथून कर्ज काढ आणि सगळं उभं कर आणि टाक आणि मग पीक घे. आणि 150 टन आला रे आला, हां आता आला, आता आपल्याला नक्कीच 200 टनामध्ये जाता येते. आणि मग मनात मोह निर्माण झाला, आणि पुढची स्टेज 200 भागत नाही, 200 मिळालंच पाहिजे, त्यासाठी आणखी कर्जबाजारी हो. आणि मग 200 टन मिळालं, अरे 200 टन मिळालं, आता 300 नक्कीच घेऊ शकतो. आणखी मग लोभाची निर्मिती झाली आणि मग ही इच्छा कधीच तृप्त होत नाही. मग याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त. 1 गाडी आहे का? 2 गाड्या, 2 गाड्या आहे का? 4 गाड्या. 1 फ्लॅट आहे का? 2 फ्लॅट, 2 फ्लॅट आहे का? 10 फ्लॅट. इतके रक्कम आहे का? मग आणखी, मग स्विस बँकेत. अनबुझी प्यास, अनबुझी बा, ज्याला म्हणतात तृष्णा, वाढत चाललं. निर्णय घेणारी चांडाल चौकडी. लढाई बाहेरची नाही आहे, लढाई आतली आहे, लक्षात ठेवा. लढाई बाहेरची.
गावात दुपारी सगळे कामाला गेलेले असतात, मावल्या घरी असतात आणि गावात एक भामटा येतो, सोनं दुप्पट सोनं दुप्पट सोनं दुप्पट. आणि जसं काना शब्द पडले सोनं दुप्पट, हिच्या मनातली काय इच्छा जागृत झाली, बाप्पा माही सोनं दुप्पट, ये बाबा ये, दादा ये. आणि दादा आला की त्याला मग चहा पाणी वगैरे सोनं दुप्पट, आणि तो म्हणतो माऊले सोनं दुप्पट करून देतो, पूजेचं सामान आण. आणि पूजा थातुरुमात पूजा करते. ते तुझे दागिने एका कागदात बांधून त्याला पक्की सुतानं बांधून ठेव. आणि त्यानं आधीच आपल्या खिशात एक दगड बांधलेला कागद आणलेला असतो, खिशात पहिलेच ठेवलेला असतो. आणि जेव्हा ते पूजापाठ होतं म्हणते थोडंसं कापूर आण. आणि जशी ती कापूर आणायला जाते आपल्या खिशातल्या दगडाची तिथं पुढे ठेवते, ते पुढे आपल्या खिशात घालते. आणि तिला नंतर सांगतो बेटा की पहा आता मी पूजापाठ केलेली आहे, 36 तास याला हात लावू नको, पुडी सोडू नको, पुडी सोडली तर नक्कीच दगड बनेल आणि भमटा पळून जातो. आणि जेव्हा माऊली ते उघडून बघते तेव्हा त्यात काय दिसतात, दगड दिसतात. सोनं कधी दुप्पट होते का हो, तिला नाही कळलं. दोष कोणाचा, त्या भामट्याचा आहे का, नाही, दोष हिचा आहे. सोनं कधी दुप्पट होते का, तसं उत्पादन कधी दुप्पट होते का, जमिनीची सुपीकता वाढवल्याशिवाय. आणि जर रासायनिक शेतीनं सेंद्रिय शेतीनं सुपीकता घटत असेल उत्पादन कसं वाढणार हे कळणार नाही का. लढाई आतली आहे. आतली लढाई तलवारीनं लढता येत नाही, आतली लढाई बंदुकीनं लढता येत नाही. आतली लढाई संसदेमध्ये जनलोकपाल बिल पास केल्यानं होत नाही. आतली लढाई लढायची असेल तर एकच साधन आहे, ते म्हणजे अध्यात्म. लक्षात ठेवा, अध्यात्म तेच एकमेव साधन आहे. आणि एकदा अध्यात्माच्या माध्यमातून या चांडल चौकडीला कब्जात आणलं, पुढचा मार्ग अगदी सुकर होऊन जातो, सुकर होऊन जातो, सुकर होऊन जातो. हा संत बाहेर नाही आहे आणि राक्षस सुद्धा बाहेर नाही, आतच आहेत, आतच आहेत, दोन्ही आतच आहे. तुम्ही संताला दाबून राक्षसाला उजागर कराल, तुम्ही राक्षस बनाल. राक्षसाला दाबून आतल्या संताला उजागर कराल तर संत बनाल. तुम्ही काय करणार याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे, लक्षात ठेवा. शेजारच्या घरी आंब्याचं झाड आहे आणि शेजारीन आपल्या मुलावर खूप प्रेम करते, स्वतःच्या मुलावर माऊली अचाट प्रेम करते, अमाप वात्सल्य माया ममता ओसंडून वाहते मुलाला प्रेम करताना, कवटाळते. आणि दुपारी कामाला गेली किंवा कोणत्या कामात गुंतली आणि तो मूल जेव्हा शेजारच्या घरी जातं, आंब्याला कैऱ्या लागलेल्या आहे आणि चोरून कैऱ्या तोडतं आणि ज्या शेजारीला ते तोडताना दिसते आणि मग त्याला ती पकडते आणि हिच्याजवळ उभं करते, म्हणते असं शिक्षण देतं का असे आमचे शेजारी. अरे तुम्ही कोणसे हो लोक, तुम्हाला काही बुद्धी आहे का, तुम्हाला काही संस्कार आहे का, तुम्ही कोण्या खाणीचे. अरे तुमची सगळी म्हणजे तिचा सगळं उट्टं काढून टाकते. आणि जेव्हा क्रोध निर्माण होतो हातली काडी घेते, स्वतःच्या मुलाला बदडते. तिच्या डोळ्यातले भाव बघा, हिंस्र भाव. हे क्रोध कुठून आले, हे क्रोध, हे हिंस्र राक्षस कुठून आला. आणि जेव्हा बदडणं थांबतं, दोघंही रडतात, जेवत नाही. आणि जेव्हा माऊली तो न जेवता झोपते, त्याच्यावर जाऊन दे, त्याला अंगाशी कवटाळते, ती रडते, तोही रडते. अगास्न्य अगास्न्य. आता राक्षस कुठे गेला, हा संत कुठून आला, हा स्नेह कुठून आला, ही वात्सल्य कुठून आलं, तिथंच होतं, आत्मच होतं. आणि म्हणून बाहेर कुठंच शोधू नका. सगळ्या किल्ल्या तुमच्या जवळच आहे, सगळ्या किल्ल्या तुमच्या जवळच आहे. फक्त सुरुवात अध्यात्मातून करा. अध्यात्म म्हणजे कर्मकांड नव्हे, अध्यात्म म्हणजे पूजापाठ नव्हे. पूजापाठ कर्मकांड असतात, अध्यात्म नसतं. अध्यात्म म्हणजे निसर्गाच्या माध्यमातून ईश्वराला स्वतःशी जोडणं म्हणजे अध्यात्म.
निसर्गाच्या माध्यमातून स्वतःला ईश्वराशी जोडणं म्हणजे अध्यात्म. झिरो बजेट आध्यात्मिक शेती, ईश्वराची शेती. मग मलाच प्रश्न आला, ईश्वर आहे का? कोण बघितला? नाही. मी बघितलं नाही, तुम्ही बघितलं नाही. कारण ईश्वर बघण्याची वस्तू नाही, ते तुम्हाला दिसेल. पण ईश्वराचं अस्तित्व नाकारता येत नाही. ईश्वर आपण पाहू शकत नाही, त्याला पकडू शकत नाही, त्याला शोधू शकत नाही, कारण ती दिसणारी वस्तू नाही, अनुभूत होणारी वस्तू आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला ईश्वराचं अस्तित्व जाणवतं, पण दाखवता येत नाही हा ईश्वर आहे. कारण तो दाखवता येत नाही, कारण ती दाखवणारी, दुसऱ्याला दाखवणारी वस्तू नाही आहे. जशी हवा दाखवता येते कोणाला, ही हवा आहे, 1 किलो हवा घ्या, देता येते नाही. पण प्रत्येक क्षणाला आपल्याला हवेचं अस्तित्व जाणवतं, थंडीचं उष्णतेचं अस्तित्व जाणवतं. तसं ईश्वराचं आहे. ईश्वर वस्तू नाही आहे, ईश्वर दाखवता येत नाही, कारण दाखवणारी ती वस्तू नाही आहे, पण अस्तित्व आहे. अस्तित्व. ईश्वराचे 2 रूप आहेत, निर्गुण निराकार आणि सगुण साकार. निर्गुण निराकार आपण मंदिरात शोधतो, मस्जिदमध्ये शोधतो, चर्चमध्ये शोधतो, मठात शोधतो. अजून मिळाला नाही, अजून मिळाला नाही, अजून मिळाला नाही. पंढरीच्या वाऱ्या सतत चालू असतात, अजून मिळाला नाही. शोध चालू आहे, शोध चालू आहे. शोध चालू रखावा, चालू राहावा, परमेश्वराचं नाव घेत राहावं. एक दिवस कळेल की परमेश्वर दिसणारी वस्तू नाही, ती अनुभूत होणारी वस्तू. आजपर्यंत कोणाला दिसणार नाही, तो आम्हाला काय दिसणार आहे. पण ईश्वराचं सगुण साकार रूप आहे, ते म्हणजे निसर्ग. निसर्ग साक्षात निसर्गाचं रूप आहे. निसर्ग ईश्वराने निर्माण केलेला आहे. निसर्ग ईश्वराचं संविधान आहे, घटना आहे. ईश्वराला शोधायचं असेल तर निसर्गाचा अभ्यास करा, आपोआप ईश्वर कळेल, आपोआप ईश्वर कळेल. जंगल म्हणजे निसर्ग, आणि त्या जंगलात जा, घनदाट जंगलात प्रचंड वृक्ष आहे पसरलेला, आंब्याचा, चिंचेचा, अगणित फळांनी लदबदलेला, हिरवीगार फळं, बिना मानवीय सहायता, बिना मानवीय अस्तित्व उभे आहे. त्या जंगलाच्या झाडाखाली जा, अगणित फळं देणारं झाड. रासायनिक शेती आहे का शोधा, नाही. खतं नाही, औषधं नाही, मशागत नाही, फवारण्या नाही, सिंचन नाही, अनगिनत फळं, अगणित फळं, अगणित. माणसाच्या अस्तित्वाशिवाय अगणित फळं. त्या झाडाचे पान तपासा, कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, नायट्रोजनची कमतरता नाही, फॉस्फेटची नाही, पोटॅशची नाही, मायक्रोन्यूट्रिनची नाही, कोणतीही कमतरता नाही. सगळे अन्नद्रव्य मिळाले, आपण दिले नाही. कोण दिले? ईश्वराने दिले. त्याची व्यवस्था आहे, त्याची व्यवस्था आहे. स्वयंविकासी, स्वयंपोषी, स्वयंपूर्ण व्यवस्था ईश्वराची आहे, आणि तीच आपण झिरो बजेट नैसर्गिक माध्यमातून आपल्यासमोर ठेवतो. मित्रांनो, त्या जंगलात, त्या झाडाखाली सेंद्रिय शेती नाही, शेणखत नाही, गांडूळ खताचा प्रकल्प नाही, बायोडायनामिक नाही, शिंगाचं खत नाही, व्हर्मी कंपोस्टचा प्लॅन नाही, काहीही नाही, अस्तित्वात नाही. अगणित फळं आहेत तिथं. वैदिक शेती नाही, पंचगव्य नाही, दशगव्य नाही, अग्निहोत्र नाही, अगणित फळं आहेत. आणि तिथं मंत्रपाठ नाही, योग साधना नाही, योगिक शेती नाही, तरी अगणित फळं आहेत. तिथं पिरॅमिड नाही, तरी अगणित फळं आहेत. संगीत नाही, तरी अगणित फळं आहे. मधुर संगीत आहे पक्ष्यांचं, मानवी संगीत नाही, अगणित फळं आहे. याचा अर्थ निसर्गामध्ये रासायनिक शेतीचं अस्तित्व नाही, शेतीचं अस्तित्व नाही, निसर्गामध्ये योगिक शेतीचं अस्तित्व नाही, वैदिक शेतीचं अस्तित्व नाही. म्हणजे हे सगळे निसर्ग मान्य नाही, ईश्वराला मान्य नाही, ईश्वराच्या विरुद्ध आहे. निसर्गाच्या माध्यमातून ईश्वर आदेश देतो आहे, याची काहीही आवश्यकता नाही. बिना हे सगळं मी उभं केलेलं आहे, माझी टेक्नॉलॉजी घे, माझी टेक्नॉलॉजी घे. कोणीही ऐकत नाही, कोणीही ऐकत नाही. दिवसभर पापं करता, लाखो लोकांना मारता, डायबिटीज, कॅन्सरनं, लाखो जीवाणूंना खतम करता रासायनिक खताच्या, कीटकनाशकाच्या माध्यमातून, आणि संध्याकाळी मंदिरात जाता, पूजापाठ करता आणि हरिपाठ करता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुन्हा,
पुण्याची गणना कोण करी. पुण्याची का पापाची गणना? हे काय अध्यात्म आहे? कोण म्हणतं अध्यात्म आहे? कुठे लिहिलं आहे गीतेमध्ये? गीता असो की बायबल, कुराण असो की ग्रंथ साहेबा, अवेस्ता असो की बौद्ध हीनान महानान ग्रंथ, ही सगळे वाचलेले आहे. फक्त 2च वाक्य दिलेले आहे. सगळ्याच्यामध्ये 2च वाक्य आहे. बिलीव मी. ईश्वर काय म्हणतो? मला शरणागत हो. बिलीव मी, माझ्यावर श्रद्धा कर, मला शरणागत हो. आणि फॉलो मी. मी जे म्हणेल ते कर, मी जे म्हणेल ते कर. हे जंगल ईश्वराच्या जवळ साक्षात सगुण साकार उभा आहे. तो म्हणतो माझ्याजवळ आहे ते घे, मी जे आहे सांगतो ते कर. कोणी ऐकत नाही. कृषी विद्यापीठाचं ऐकतात आणि त्या सेंद्रिय शेतीवाल्यांचं ऐकतात आणि सगळ्या निसर्गाचा विध्वंस करता. लक्षात ठेवा, हे अध्यात्म नाही आहे, हे अध्यात्म नाही आहे. आणि म्हणून जो रासायनिक शेती करतो तो आध्यात्मिक नाही, पाखंडी आहे, नास्तिक आहे. जो सेंद्रिय शेती करतो तो आध्यात्मिक नाही, पाखंडी आहे, नास्तिक आहे. जो वैदिक शेती करतो, योगिक शेती करतो, पाखंडी आहे, नास्तिक आहे, आध्यात्मिक नाही. कारण ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये ते नाही, त्याचं अस्तित्व नाही. ईश्वराचा आदेश भंग करून हे विरोध करतात. ईश्वराशी द्रोह आहे हा, हे बंड आहे ईश्वराच्या अस्तित्वाला. लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, झिरो बजेट आध्यात्मिक शेतीसोबतच निसर्गाकडे पुन्हा चला, बॅक टू नेचर ही चळवळ तुमच्यापुढं आम्ही मांडतो आहोत. शेवटी जायच्या आधी आपण एक निर्णय घेऊ. हे घोंगडं तुमच्या खांद्यावर आम्ही सोपू आणि मग शाळा कॉलेजमध्ये, कट्ट्यावर, मित्रमंडळीत, तुमच्या घरात, कोणत्याही समारोहात हा विचार तुम्ही मांडायचा आणि हा कार्यक्रम तुम्ही राबवायचा. बघा, अतिशय अद्भुत चमत्कार होईल. भारत महासत्ता बनण्याला कोणतीही अडचण येणार नाही. कोणाच्याही मदतीशिवाय, विदेशी असो स्वदेशी, कोणत्याही मदतीशिवाय भारत जेव्हा स्वावलंबी बनेल तेव्हा आपली मान ताठ राहील आणि मग म्हणता येईल, मिस्टर चायना, मिस्टर अमेरिका देखो, मिस्टर यूरोप देखो, हम हमारे बलबूते पर खड़े हैं. आप आपका हम आपको क्यों सुने? आपको हमें सुनना पड़ेगा, क्योंकि सारी दुनिया हमें तो देख रही है. 2 बातों के लिए सगळं जग आमच्याकडे 2 गोष्टीसाठी बघतायत. एक तर शुद्ध अध्यात्म आणि शुद्ध योगा. शुद्ध अध्यात्म कुठे दिसत नाही. योगामध्ये अनेक प्रकार आहे. एक वाक्यता आली तर सगळं जग जिंकता येईल. आणि मग बघा, भारत महासत्ता बनेल, नाही भारत महागुरू बनेल सगळ्या जगाचा. ते तुम्ही कराल, ते तुम्ही कराल. आपण 5 मिनटं थांबूया आणि 10 मिनटाच्या ब्रेकनंतर अंतिम सत्र घेऊया.